Thy loving kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise thee, thus will I praise thee. Thy loving kindness is better than life. I lift my hands up unto thy name. I lift my hands up unto thy name. My lips shall praise thee, thus will I praise thee. Thy loving kindness is better than life. बेस आपण सर्वजण उभे असताना नतमस्तक होऊया, प्रभूला शरण येऊया. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो ह्या सकाळच्या समयाबद्दल. आणि बापा प्रभू परमेश्वरा, ही वेळ तू आमच्या जीवनात आशीर्वादित केलीस बापा. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून बापा इथे माझ्या घरी जमा होण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल तुला धन्यवाद देतो. ह्यामागची बापा आमची एकच आतुरता आहे की तुझ्या वचनातून बापा आम्हाला योग्य भोजन मिळावं बापा, जेणेकरून बापा आमची हप्त्याभराची वाढ जी खुंटलेली आहे ती अधिक जोमाने होईल बापा. बापा प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे एखादी झाड लावलं असतं बापा, त्याची काळजी घ्यावी लागते. त्याला सूर्यप्रकाश मिळतो की नाही, त्याला खत मिळते की नाही, त्याला पाणी वेळोवेळी मिळते की नाही, ह्याच सगळ्या गोष्टी बापा आम्हाला मंडळीत जमा होण्याने बापा होतात बापा. आम्ही जेव्हा मंडळीत येतो तेव्हा बापा तुझ्या वचनाद्वारे बापा आम्हाला खत पाणी मिळते बापा. आणि बापा आमची अधिक जोमाने वाढ होते, जेणेकरून बापा पुढच्या आयुष्यात बापा येणाऱ्या गोष्टी आम्ही कशा प्रकारे फेस कराव्या बापा, ह्या तू आम्हाला तुझ्या वचनातून दर्शवितो. आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो. आज देखील बापा तुझ्या ह्या पाठशाळेत आलेले असताना बापा तू आम्हाला योग्य धडा शिकव बापा. आणि जेणेकरून बापा इथून जात असताना बापा आम्ही एकदम नम्र, लीन आणि बापा तुझ्यामध्ये बापा आम्ही कितपत वाढलेलो आहोत बापा ह्याची स्वतःला आम्हाला परीक्षा करता यावी, म्हणून तू आमच्यावर विशेष दया कर अशी तुझ्यावर प्रार्थना करीतो. जे काही वचन आम्ही वाचत आहोत बापा ते वचन तू आशीर्वादित कर बापा. कारण बापा प्रभू परमेश्वरा, आम्ही फक्त काय पाणी उलटू शकतो बापा, परंतु बापा वचनाचं प्रगटीकरण केवळ आणि केवळ तुझ्याकडे आहे बापा. तू दिल्याशिवाय ते कोणालाच मिळणार नाही बापा. नाही तर बापा हजबीषण म्हणतो की त्याप्रमाणे हजबीषण मानतो की मी फक्त वाचत आहे, पण कोणी समजावल्याशिवाय आम्हाला कसा समजणार. बापा प्रभू परमेश्वरा, आज तू आम्हाला स्वर्गीय भंडारातून समजावं हीच आमची इच्छा आहे, म्हणून तू आमच्या प्रत्येकावर दया अनुग्रह कर अशी तुझ्यावर प्रार्थना करीतो बापा. भाऊ स्टॅनली फॅमिलीचे आम्ही स्मरण करीतो, भाऊ समीरचे स्मरण करीतो. आशिष फॅमिलीला देखील बापा तुझ्या हाती सोपितो बापा. त्यांना तू बापा जगाकडे फिरू देऊ नकोस, तर बापा तुझ्या वचनाचा बापा जो तू त्यांना सहारा दिलेला आहे तो सदतीत बापा त्यांच्या मनात, त्यांच्या जीवनात तेजोमय होत राहावा, म्हणून तू त्यांच्यावर दया कर अशी छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐकू मान्य कर. आपण उभे असताना 2 शम्युएल आणि 11 चॅप्टर, शम्युएलचा 2 शम्युएल आणि याचा 11वा अध्याय, संपूर्ण अध्याय आपण वाचणार आहोत. 1 ते 27 वचन आहेत. हां, 2 शम्युएल 11. राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यास पाठविले. त्यांनी अमोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला, पण दावीद यरुशलेमेतच राहिला. संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करीताना त्याने तिथून पाहिली. ती स्त्री दिसावयाला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले की ती अलियामाची कन्या बोवरिया हित्ती याची बायको
बत्शेबा आहे ना? तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलून घेतले व ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला. ती आपल्या अशुद्धतेपासून दूर झाली होती. मग ती आपल्या घरी गेली. त्या स्त्रीला गर्भ राहिला. तेव्हा तिने दाविदास सांगून पाठवले की मी गरोदर आहे. दाविदाने योआबास निरोप पाठवला की उरिया हित्ती याला मजकडे पाठवून द्या. तेव्हा त्याने दास दाविदाकडे पाठविले. उरिया दाविदाकडे आला तेव्हा त्याने त्यास योआब व त्याचे लोक कसे का आहेत व युद्ध कसे चालले आहे हे विचारले. मग दावीद उरियास म्हणाला, आपल्या घरी जा व हातपाय धु. उरिया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्यास काही इनाम गेले. उरिया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही. उरिया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा त्याच म्हणाला, तू प्रवास करून आला आहेस ना, तर तू आपल्या घरी का जात नाहीस? उरिया दाविदास म्हणाला, कोश इस्रायल व यहुदा मांडवात राहत आहेत व माझा धनी योआब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. असे असता मी घरी जाऊन खाऊ पिऊ व आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही. दावीद उरियास म्हणाला, आजही इथेच राहा, उद्या मी तुला रवाना करीन. मग उरिया त्या दिवशी व दुसऱ्या दिवशीही यरूशलेमेत राहिला. दाविदाने बोलावल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्यास त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजावयास गेला, पण घरी गेला नाही. सकाळी दाविदाने योआबाच्या नावे पत्र लिहून उरियाच्या हाती पाठवले. त्या पत्रात असे लिहिले होते की तुडुंब युद्धाच्या तोंडी युरियास ठेवा आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा, म्हणजे त्यास मार लागून तो मरेल. मग योआबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे युरियास नेमिले. मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून योआबाशी युद्ध केले. तेव्हा दाविदाच्या सेवकापैकी काही कामास आले व उरिया हित्ती हाही गतप्राण झाला. मग योआबाने जासूद पाठवून दाविदास सर्व युद्धाचा अहवाल कळविला. त्याने जासूदास आज्ञा केली की युद्धाच्या सर्व हकीकत राजास कळवल्यावर राजा जर संतापून म्हणाला की तुम्ही या नगराचे एवढे जवळ जाऊन काय युद्ध केले? शत्रू तटावरून बाण सोडतील हे तुम्हाला ठाऊक नव्हते काय? यरुब्बे शेथाचा पुत्र अबिमलेक यास कोणी मारिले? तेबेतास त्याचवर एका बायकोने कोटा करून त्याच्याशी जात्याची वरली तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेला? तेव्हा त्याला तू एवढेच सांग की आपला सेवक उरिया हित्ती हाही मृत्यू पावला. तेव्हा जासूदाने जाऊन योआबाचे सर्व निरोप निवेदन केला. जासूद दाविदास म्हणाला, ते लोक आम्हास भारी होऊन मैदानात आम्हावर चालून आले व आम्ही त्यास वेशीपर्यंत हटविले. मग तिरंदाजांनी तटावरून आपल्या सेवकांवर बाण सोडिले. राजाचे कित्येक लोक कामास आले व आपला सेवक उरिया हित्ती हाही कामास आला. दावीद त्या जासूदास म्हणाला, तू जाऊन योआबास सांग, यावरून तू उदास होऊ नको, कारण तलवार दोन्ही पक्षाचा सारखा संहार करीते. तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस केला, या प्रकारे तू त्यास हिंमत दे. आपला नवरा उरिया मृत्यू पावला आहे असे उरियाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवऱ्यापाशी शोक करू लागली. तिचे सूतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला. पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्यावर इतराजी झाली. आमेन. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण सर्वजण जागेवर बसूया आणि आज आपण ह्या विषयावर फोकस करणार आहोत की टेम्पटेशन अँड इट्स इल इफेक्ट. आमेन. ह्या जगातील टेम्पटेशन आपल्यात येतात तेव्हा आपल्याला समजत नाही, परंतु जेव्हा टेम्पटेशन येतात आणि त्या टेम्पटेशनला आम्ही मोहित होतो तेव्हा त्याच्या जोडीला त्याचे काही इल इफेक्ट्स म्हणजे दुष्परिणाम त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत आहेत. ओके, ते कोणत्या प्रकारे भोगावे लागत आहेत हे आपल्याला समजत नाही, कारण आपण सर्व विसरलेलो असतो त्या टेम्पटेशनमध्ये किंवा जगाच्या
गोष्टीकडे आपण इतके आकर्षित झालेलो असतो की आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही. ओके, आता आपण पहिल्या वचनापासून बघितलं की इट केम टू पास आफ्टर द इयर वॉज एक्सपायर ॲट द टाइम वेन किंग्स गो फॉर टू बॅटल. काय होते, वर्ष संपल्यानंतर राजे लढाईला युद्ध करायला जातात, राईट. पण दावीद गेला नाही. राजाचं काम होतं की त्यांनी युद्ध करायला जायला पाहिजे होतं, पण दावीद गेला नाही. त्यांनी त्याच्या सेनापतीला पाठवलेलं आहे आणि दावीद घरीच राहिलेला आहे. दावीद कशाला बघा, हे इथे दिलेलं आहे म्हणजे हे नित्य काम होतं. राईट. ओके, राजांचं नित्य काम होतं की ते असं करतात. राईट. ओके, दावीद गेला नाही, दावीद घरी राहिलेला आहे. कशासाठी ते कारण दिलेलं नाही. ओके, काय कारण आहे ते दिलेलं नाही. जर आपण विचार केला, इथे एक फोकस केला की प्रसंग कोणता आहे आणि विचार कोणता आहे. ट्रू सर. फर्स्ट ऑफ ऑल, दाविदाने स्वतःने युद्धावर जायला पाहिजे होतं. तो दावीद गेला नाही, त्याने सेनापतीला पाठवलेलं आहे. नो प्रॉब्लेम, तू सेनापतीला पाठवलेला आहे, तरी तुझ्या दरबारात सदैव युद्धाची बातमी काय आहे, आता आपण काय करायला पाहिजे, कोणत्या पोझिशनला असायला पाहिजे, आपण कसे जिंकणार, ह्याची सदैव विचार विनिमय व्हायला पाहिजे. होत असेल दरबारात होत असेल. ओके, दावीद उठला, गच्चीवर फिरायला गेला. काय झालं, गच्चीवर फिरायला गेला. ओके, तो त्याचा नित्यक्रम होता. रोज दुपारी तो झोपेतून उठल्यानंतर गच्चीवर फिरायला जायचा त्याच्या वरच्या माळ्यावर. ओके, तिथून फिरत असताना त्यांनी ह्या बेतशेबेला अंघोळ करताना पाहिलं. त्यांनी काय केलं, बेतशेबेला अंघोळ करताना पाहिलं. ओके, प्रसंग कोणता, युद्धाचा. विचार कोणता, त्यांनी तिला अंघोळ करताना पाहिलं. ओके, आता सर्वसाधारण हिशोब घ्या. आज आपण मॉडर्न एजमध्ये राहतो म्हणून आपल्या घरात बाथरूम आहे. ओके, तेव्हा बाथरूम घरात नसायचं, बाहेर असायचं. ओके, आमचंही बाथरूम बाहेर होतं. ते कसं, 4 खुंटे ठोकलेले असायचे, त्याला अशा झावळ्या बांधलेल्या किंवा जुने साड्या कपड्या वगैरे बांधलेले असायचे आणि दरवाजा नसायचा. दरवाजाच्या जागेवर पडदा असायचा. दरवाजाच्या जागेवर काय असायचा, पडदा असायचा. जो पण आंघोळीला जाणार त्याने तो पडदा काढायचा. कारण तेव्हा कोणाचे असे घरं नव्हती, कौलारच घरं होती. राईट. त्यामुळे वरती जाण्याचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे वरतून उघडच असायचं. वरतून काय असायचं, उघडच असायचं. पण इकडे ती परिस्थिती नव्हती. बेतशेबा आंघोळीला गेली. जर तुम्ही मेसेज ऑफ ग्रेस ह्या मेसेजमध्ये जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजायला भेटेल की बेतशेबा आंघोळीला गेली, ती पडदा पाडायला विसरली, पडदा लावायला विसरली. चुकी कोणाची, दावीदला ती आंघोळ करताना दिसली, ही दावीदाची चूक, की ती पडदा पाडायला विसरली, ही तिची चूक, चुकी कोणाची, हे लक्षात द्यायला पाहिजे. राईट. चूक कोणाकडून घडली. ट्रू सर. चूक कोणाकडून घडली. ओके, आता ह्या गोष्टीवर फोकस करणे आहे. चूक कोणाकडून घडली. दाविदाने तिला आंघोळ करताना पाहिलं. ओके, आता जर तुम्ही बघितलं, ही गोष्ट तुम्हाला तितकी सोपी वाटत नसेल तर मी आणखीन सोपी करून सांगतो. मला हमेशा प्रश्न पडतो की आपल्या घरी आई जे पक्वान करते ते लपवून ठेवते मोस्ट प्रॉब्ली, पण हॉटेलमधली सर्व पक्वानं काचेमध्ये डिस्प्ले करून ठेवतात. ट्रू सर. व्हाय इज इट सो? ट्रू सर. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला घेऊन जात असेल तर मुलगा मात्र असा तसाच करत असतो. त्याचं तिथे लक्ष जावं, त्यांनी आईला हट्ट करून कसंही करून ते मागावं. ट्रू. कसंही करून सर ते मागावं. नॉट ओनली चिल्ड्रन, पण काय असते की मोठे पण त्या टेम्पटेशन, त्यांची इच्छा नसते की आज बुंदीचा लाडू खावा म्हणून, परंतु तिथे गेल्यावर बुंदी खातो, एक घेऊन टाकतो. म्हणून तो डिस्प्ले लावलेला असतो. आता हे डिस्प्ले झालं. आता काय झालं, डिस्प्ले झालं. जरा विचार करा, कपडे परिधान केलेली बाई जर परपुरुषाची आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तिने टिका लावलेला आहे, तिच्यात काय काय आहे, किंवा ती लग्नाची असेल, तिला मुलं असेल, तरी पण लोक जर तिच्याकडे आतुरतेने असे बघत असतील टक लावून, तर एखाद्या बाईला आंघोळ करताना बघितल्यानंतर ऑब्व्हियसली ती हाफ नेकेड असेल. येस, तिथे दिलेलं आहे ती सुंदर होती. तिथे दिलेलं आहे ती सुंदर होती. मग दाविदाच्या मनात कोणत्या कल्पना याव्यात? प्रसंग कोणता, युद्धाचा. विचार कोणता, सेक्सचा. काय विचार, काय चाललेला आहे बघा. माणूस फ्री नाहीये, माणूस रिलॅक्स मध्ये नाहीये.
आराम करत नाहीये. या माणसाला टेन्शन आहे की माझं राज्य दुसऱ्या राज्यावर युद्ध करायला गेलेलं आहे. ओके, ह्या वेळेला मला उठबस लागली पाहिजे. जर परक राज्य भारी पडलं तर ते माझ्यापर्यंत येऊ शकते. ओके, मी गुलाम बनू शकतो, मला बंदी बनवू शकतात. ओके, हा विचार असायला पाहिजे. त्यामुळे अशा वेळेला मनुष्याची तहान भूक सर्व उडाली पाहिजे. ओके, परंतु इथे या माणसाच्या मनात सेक्सचा विचार येतो. कारण काय? चूक कोणाची? बेतशेबाने पर्पजली केलेलं. पण बेतशेबाला एक माहिती होतं की रोज संध्याकाळी हा फिरायला येतो. ट्रू. हे मात्र तिला माहिती होतं. ट्रू सर. पण तिने पर्पजली पडदा उघडा ठेवलेला नव्हता. बघा, याच्यात खूप म्हणजे खूप गांभीर्याने विचार करायचा आहे. ओके, प्रसंग कोणता? प्रार्थनेला जायचा. विचार कोणता? मिरवण्याचा. ट्रू. प्रार्थनेला आपण काय शनिवारपासून विचार काय करतो? उद्या प्रार्थनेला जायचं आहे, उद्या अमुक वाजता जायचं आहे, तमुक वाजता जायचं. विचार कोणता? कपडे कोणते घालू, कोणते चप्पल घालू, कोणतं काय करू, ट्रू सर. मी कशी उठावदार दिसेन, मी कसा उठावदार दिसेन. ट्रू. व्हॉट इज दिस? व्हॉट इज द पर्पज बिहाइंड इट? तुमचं उद्दिष्ट साध्य होणार का? ट्रू सर. तुमचं उद्दिष्ट साध्य होणार का? प्रसंग युद्धाचा, विचार सेक्सचा. प्रसंग प्रार्थनेला जाण्याचा, विचार मात्र मिरवण्याचा किंवा दुसराच कोणता आहे. किंवा काही काही जण फक्त त्यांचा उद्देश म्हणजे माझा ही गरज आहे, त्यासाठी मला आज ही प्रार्थना करायची, त्यासाठी मला ही प्रार्थना करायची, माझे अमुक ठिकाणी पैसे अडलेले आहेत ते यावेत म्हणून मी आज प्रार्थना करायला सांगणार, माझं अमुक काय हे आहे ते होण्यासाठी आज मी प्रार्थना करायला सांगणार. उद्देश आपले निरनिराळे असतात. उद्देश केवळ आणि केवळ प्रार्थनेचा आहे. ओके, आता याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही प्रार्थनेला येण्यासाठी नीटनेटके येऊ नये. नीटनेटके यावे, मिरवण्यासाठी येऊ नये. बट बाय द अदर वे असं पण पाहिजे नाही म्हणून तुम्ही कसे तरीच गबाळ्यासारखे यावे आणि घरच्या कपड्यात राहावे. नो. ओके, तुम्ही प्रभूच्या मंदिरात चाललेले आहेत, त्याचा रिस्पेक्ट आहे तो द्यायला पाहिजे. ज्याचा त्याचा रिस्पेक्ट ज्याला त्याला द्यायला पाहिजे. ओके, त्या मंदिरात चाललेले आहेत, तुम्हाला नीटनेटके जाणे आहे. पण मिरवणे नाही आणि गबाळेपणा पण नाही. ह्या सगळ्यामध्ये एक संतुलन असायला पाहिजे. राईट सर. ह्या सगळ्यामध्ये काय असायला पाहिजे? एक संतुलन. संतुलन बिघडता कामा नये. संतुलन बिघडलं, नेचरचं बिघडलं तर आपण बघतो काय होते. फोन कितीही मोठा असो, काय सांगितलं BMW बघितल्यावर पण ती त्या दिवशी अडकलेली होती. तेव्हा भावाने काय विचार केला असेल, त्यापेक्षा मी बरा रिक्षात जात होतो, कधीही उतरवू शकतो बाबा, तुझा मी चाललो पायी. BMW ला उठबस लागलेली असेल, अरे बाबा माझी करोडची गाडी सोडून कशी जाऊ. राईट. त्याला बिचाराला तिथे कसंही करून उभं राहावं लागलं असेल. राईट. कारण जीव कुठे आहे? अडकलाय. जीव कुठे अडकला आहे? अडकलाय. तुमच्या मनात विचार काय आहेत त्याच्यामध्ये तुमचा जीव अडकलेला आहे. आणि तेच झालं की नाही. ताबडतोब दाविदाला काय सांगितलेलं आहे की जो माझ्या मनाप्रमाणे आहे, परमेश्वराने त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे? जो माझ्या मनाप्रमाणे चालतो तो माझा दावीद. ओके, खड्ड्यामध्ये उडी मारली, सिंहाला फाडून टाकलं, अस्वलाला मारून टाकलं, तो दावीद 1.5 फुट्या. हे सर्व गोष्टी पॉसिबल आहेत का? पण परमेश्वर काय सांगतो? जो माझ्या मनाप्रमाणे आहे तो माझा दावीद. हालेलुया. म्हणून परमेश्वर त्याच्या जोडीला सदोदित होता. त्यांनी काय केलेलं आहे? ताबडतोब दुसऱ्या आयामामध्ये गेलेलं आहे. सेक्स विषयी त्याच्यामध्ये थॉट्स आलेले आहेत. ओके, दाविदाची चूक. ओके, फक्त दाविदाची चूक का? नो. बेतशेबा तू विसरलीच कशी? तू पडदा पाडायला विसरलीच कशी? हा, तुला माहिती आहे ना तू आंघोळीला चालली, तुला माहिती आहे ना तू आंघोळीला चालली. ह्याच्यात बेतशेबाच्या नवऱ्याची चूक होती का? त्यांनी प्रॉपर बाथरूम बांधलेलं होतं, पडद्याची सिस्टम केलेली होती. मी माझ्या बायकोला सांगतो, तू रूम मध्ये जरी कपडे करत असेल तरी पडदा लाव. आजूबाजूला घरे आहेत, खिडकी उघडी असते. ओके, तुला समजणार नाही की तुला कोण बघतोय. त्यामुळे तुझ्यावर काय फरक पडतोय? मी जे कृत्य करतोय ते मला कमी करताना बघितलं तरच मला लाज वाटणार. येस. अदरवाईज आपण आपल्या घरात कसेही वागतो त्याची आपल्याला लाज नसते. ओके, राईट. कारण आपण फक्त मनुष्याला दाखवण्यासाठी सर्व काही करतो. आपण जे काही करतो ते कशासाठी करतो? मनुष्याला दाखवण्यासाठी सर्व करतो. परंतु त्यावेळेला आपण हा विचार विसरतो
की माझ्या बिहेवियरमुळे समोरच्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतोय. ट्रू ट्रू माझे हे कपडे घातल्यामुळे. राईट. ओके, आता डॉक्टर आहेत, चांगले इन्कम आहे, उद्या ते सर्व उद्या सपोज ते सुटाबुटात आले तर त्यांनी विचार करायला पाहिजे की तुम्हाला सूटबूट अफोर्डेबल आहे, परंतु त्या बालकाच्या मनावर काय परिणाम होणार. ट्रू सर. तोही त्याच्या फॅमिलीकडे हट्ट करून मला पण असाच सूटबूट पाहिजे, ट्रू. मला पण असेच कपडे पाहिजेत, मला पण हेच बुटं पाहिजेत. ते संतुलन राहते की बिघडते. एखादी मुलगी, एखादी स्त्री असे कपडे घालते, ओके, तिचा पाप करायचा नाहीये, तिचं असं मतलब नाहीये की तिला पाप करायचंय, नो. पण तिचा मतलब हा आहे की मला सुंदर दिसायचंय. येस येस. ओके, आता दोन गोष्टीमधला फरक समजून घ्या. सुंदर असणे आणि सुंदर दिसणे. येस. ओके, सॉरी बोलणे आणि सॉरी फील करणे, Feel करणे. ह्याच्यात जसा फरक आहे तसा सुंदर असणे आणि सुंदर दिसणे ह्याच्यामध्ये फरक आहे. जर तुम्हाला सुंदर दिसायचं आहे असं तुम्हाला वाटते, मग ती गर्ल असो की बॉय असो, दॅट मीन्स यू आर वर्ल्डली, टोटली तुम्ही sir. जगिक आहात. येस सर. ओके, आमेन. सुंदर असणे आणि सुंदर दिसणे ह्याच्यात फरक आहे. जर तुम्हाला लोक बोलते की क्या दिखतीये, याचा अर्थ त्याच्या मनात सेक्स आहे, ट्रू सर. ट्रू. त्याच्या मनात भावना आहेत. तुम्ही त्याला टेम्प्ट करताय, येस. तुम्ही त्याला मोहित करताय, तुम्ही त्याला आकर्षित करताय तुमच्या कपड्याद्वारे. भले तुमच्या मनात काही नसेल पण ते बघितलं जात नाही. तुम्ही कितीही सांगा, येऊ काय सांगते, मी काय करू त्याने मला भुरळ घातली, मी काय करू त्याने मला भुरळ घातली. उद्या माझ्या मुलाने असं जर मला सांगितलं, मी काय करू, तर त्याने असं केलं म्हणून मी मारलो, तिने असं केलं म्हणून मी तिच्या जोडीला गेलो. अरे लेकिन तेरी अक्कल घात चरने गई थी. पेरेंट्स काय सांगतात, तेरी अक्कल घात चरने गई थी. जरा मला अक्कल दिली असेल, तुला पण अक्कल दिली आहे ना. तू त्याच्या इल इफेक्ट बद्दल विचार का नाही केला, राईट. तू त्याच्या दुष्परिणामाबद्दल विचार का नाही केला. केला का विचार, नाही केला. केला विचार, नाही केला. जर माणसाच्या मनात एखादी वाईट गोष्टीने, कल्पनेने जन्म घेतला तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो. मी तुम्हाला जगातल्या माणसाबद्दल नाही सांगतो, विश्वासू माणूस जो परमेश्वराच्या मनात राहत होता, हृदयात वास करत होता, तो माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो. काय झालं, फक्त एक सीन बघितलं, एक सीन. मला ॲट प्रेझेंट 500 मुलीची नावं माहिती नाही आहेत. मला तर वाटते तुमच्यापैकी पण कोण सांगू शकत नाही. ॲट प्रेझेंट दाविदाला 500 बायको होत्या. 500 किती बायको होत्या, 500 बायको होत्या. जर तुझ्या मनात विचार आला, तुझ्या मनात सेक्सची भावना आली, तर ती तू सॅटिस्फाय करण्यासाठी 500 पैकी कोणातरी एकाकडे जाऊ शकत होता. ट्रू सर. जी तुला अधिक आवडते, ट्रू सर. जिच्या जोडीला तू आत्ता लेटेस्ट मध्ये लग्न केलेलं असेल, म्हणजे ती एकदम यंग असेल. बरोबर. ओके, आत्ता जे आपण लग्न करतो ती मुलगी 20च्या वरतीच असते, पण तेव्हा 13-14 मध्ये मुलीच्या जोडीला लग्न केलं जात असं, म्हणजे एकदम यंग. ओके, टीनेजर बोलतात ती. ओके, अशा कोणत्याही तुझ्या बायकोकडे तू जाऊ शकत होता. पण तो गेला नाही. ही दाविदाची चूक. ही काय झाली, दाविदाची चूक. पण बेतशेबाची काय चूक, तुझं शरीर दिसलं त्याला, त्यामुळे त्याला तूच पाहिजे होती. आता बघा, 500 बायको, राजाच्या बायको काय अशाच असतील का. ऑब्विसली सुंदर असतील, चांगल्याच असतील, सुडोल असतील. येस येस. पण मनात मात्र भरली आहे ती हित्तीची बायकोच. मला तीच पाहिजे. कशाला ती पाहिजे, कारण मी तिचं शरीर बघितलेलं आहे. मी तिचं शरीर बघितलेलं आहे म्हणजे मी तिच्याशी ऑलरेडी कामवासना केलेली आहे. प्रॅक्टिकली बाकी होती, थेरोटिकली झालेली होती. तो फिरत असताना विचार हेच चालू होते सगळे. ओके, म्हणून त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं, विचारणा केली. ती कोण, माणसं पाठवून विचारणा केली ती कोण. मग ती आपल्या त्या एलिमाची मुलगी नाही का, ती आपल्या नाव काय त्याचा, उरिया हित्तीची बायको नाही का. आता उरिया नाही दिलं, उरिया हित्ती दिलं. हित्ती एक जात आहे. येस. ओके, सगळ्यात महत्वाचं हे आहे की ब्रदर ब्रॅनम काय सांगतात की मी जेव्हा ह्या जीवनातून त्या जीवनात पार जाईन ना, तेव्हा मी सगळ्यात पहिला जाऊन उरिया हित्तीला शोधेन, त्याच्याशी शेक हँड करेन. त्याच्याशी काय करेन, शेक हँड करेन. कशाला शेक हँड करेन,
की जो देवाच्या हृदयात वसणारा होता तो जे काम करू शकला नाही ते तू केलेलं आहे. यस हालेलुया हा आमेन हित्ती कोण होता? हा कन्व्हर्टेड इस्रायली होता. राईट हित्ती कन्वर्ट होऊन इस्रायल झालेला होता. कशाला? जेव्हा दाविदाच्या मागे शॉल लागला, शॉल पहिला घाबरलेला, गोलायत आलेला तेव्हा, Right. तुला मी माझं अर्ध राज्य देईन, दिलं. पण जेव्हा दाविदाचं वर्चस्व वाढू लागलं तेव्हा शॉल स्वतःच्या, बघा पॉलिटिक्स, माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो एकदा माणसाच्या मनात विचार आला तर. दावीद शॉलाचा जावई, यस राईट दावीद दुसरा राजा हा विचार सोडून द्या, दावीद शॉलाचा जावई. यस पण तो वरचढ होतो का? माझी प्रेस्टीज डाऊन होते का? मग दाविदाला मी मारणार, काटा राईट माझी पोरगी विधवा झाली तरी चालेल. माणसाच्या मनात काय काय विचार येतात बघा. एकदा माणूस आपल्या जर प्रभूच्या वचनापासून भरकटला तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो. ओके, त्यावेळेला दाविदाला या हित्ती समाजाने मदत केली की हा प्रभूचा माणूस आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा होणारा राजा आहे. आमेन आमेन आमेन. ब्रानम सांगतात की मी परमेश्वराला धन्यवाद देतो की दाविदासारखे माझ्यावर सगळे संकट आले तरी चालतील, परंतु जसे ज्या हित्ती समाजाला माहिती होतं की ह्याला आपण मदत करावी कारण हा होणारा राजा आहे, त्याचं आपण सदैव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घ्यावं कारण तोच होणारा राजा आहे. हालेलुया आमेन. आमेन. कारण तोच होणारा राजा. ओके, हा प्रसंग होता. बेतशेबाची ही चूक होती. तुम्हा लेडीज लोकांची ही चूक आहे. जेव्हा तुम्ही कपडे करता तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की हे मी कपडे कशाला करते. दुसऱ्यांना मोहात पाडण्यासाठी, दुसऱ्यासमोर मी सुंदर दिसण्यासाठी किंवा कशासाठी ह्याची तुम्हाला जाणीव पाहिजे. त्याप्रमाणेच तुमच्या कपड्याची फिटिंग पाहिजे. हो सर. हां, आता जस्ट दुसऱ्या कोणाचं एक्झाम्पल देऊ नये म्हणून मी माझ्या पत्नीचंच उदाहरण देतो. आता जर तुम्ही माझ्या पत्नीला बघितलं तर तुम्ही सांगू शकता की सिम्पल आहे, ठीक आहे. परंतु उद्या तिच्या मनात जर काही विचार आले, या जगातल्या सर्व पोरी नाटक करतात, माझ्या जोडीच्या सर्व बायका नाटक करतात, मी का नाही करू नये, तर काहीच फरक नाही. हाच ड्रेस आणि हीच बाई पण उद्या सेक्सचं मॉडेल बनू शकते. काय आहे? जस्ट अल्टर इट. ड्रेस टाईट करून घे, हाच ड्रेस फक्त इथून कट मारून घे, पायावर पाय मारून बस. ओके, रोज अशी चालते, सिंपल अशी उभी राहते. आज फक्त तिला काय ज्याला पोझिशनमध्ये चेंज करायचं, दॅट्स ऑल. येस सर. तीच बाई, तोच ड्रेस, सर्व काही तेच, फक्त विचार वेगळे. विचार वेगळे. जगासमोर मला सुंदर बनायचं आहे, तोच ड्रेस आहे, कट मारला, एक पोझिशनमध्ये चेंज केली आणि जस्ट छाती कंबर बाहेर. ओके, काय झालं? असं केल्याने मी सुंदर दिसणार. आता सुंदरतेची डेफिनेशन बदललेली आहे. या सैतानाने बघा हे ड्रेस स्टाईल येत आहेत. तर ब्रानमने जेव्हा सांगितलं तर तेव्हा ते बाई काय सांगते, आता ह्या असे कपडे भेटत नाही. तर ब्रानम सांगतात अद्याप सिविंग मशीन आहेत, येस येस अद्याप टेलर आहेत, राईट. तुम्ही जा. तुमचे विचार बदललेले आहेत, स्टाईल बदलली आहे हे कारण देऊ नका. स्टाईल बदलली. जो तेव्हाचा टेलर आहे तो आहे की नाही, अद्याप तो टेलरिंगचं काम करतोय की नाही, म्हणजे त्याला ते माहिती आहे की नाही ती डिझाईन. ओके, आम्ही इथून हिला जर ड्रेस शिवायचा असेल तर कुठे जातो माहितीये का? त्या पापडीवरून, कारण त्यांनी आता पहिलं पापडी कॉलेजच्या पुढे दुकान होतं ते त्यांनी बंद केलंय, खान टेलर. तो आता त्याच्या घरी जातो आम्ही, कारण आता टॉपस्कर्ट कोणच शिवत नाही, दुसरे कोणच शिवत नाही. आम्ही त्याच्या घरी जातो, त्याचं घर माहिती तिथे जातो. का? दुसरे कोण शिवत नाही ना, म्हणून तो अव्वाच्या सव्वा पैसे घेतो, पण चालेल. ब्रानम सांगतात ना, आहेत अद्याप. तो कारागिरी विसरलेला नाही, तो कारागिरी विसरलेला नाही. त्यामुळे ते एक्सक्यूज आपण देऊ शकत नाही. बेतशेबाला माहिती असायला पाहिजे होतं की मी आंघोळीला चालली, आंघोळीला मी कोणत्या कपड्यात असते, आणि पडदा पाडणे हे माझं कर्तव्य होतं. हे माझं काय होतं? कर्तव्य होतं. इथपर्यंत झालं. ओके, आता इल इफेक्ट काय असतात ते मी तुम्हाला स्टोरी सांगतो. एक जर आपल्याकडे टाईम असेल ना तर मी तुम्हाला 2-3 स्टोऱ्या सांगतो. ओके, त्या स्टोरीमध्ये आपल्याला काही जाणीव होईल. शाळेतली गोष्ट. एक पोरगी 8वीला असताना एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं.
ओके, ती बिचारी नादानी, हां, एक नादानी उम्र भर की बदनामी, नादानी, तिला माहिती नव्हतं काहीच ह्याच्यातलं. मुलाच्या जोडीला प्रेमात पडली, सगळं काय चालू आहे, वर्गात यांचे नाटक सुरू व्हायचे आणि सगळं काही. ओके, मोस्ट प्रॉबब्ली सगळं काय व्हायचं ना ते बुधवारी व्हायचं. मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही. एक दिवस काय झालं, मी एका टीचरला बोललो की ही पोरगी मला सिम्पल वाटते अशी, पण हिचं अपिअरन्स खूप बोल्ड आहे. टीचर मला सांगते, सर तिच्याविषयी काय बोलू नका, ती खूप पोचलेली आहे. मी बोललो नाही यार, ही सिम्पल वाटते. सर तुम्हाला काय माहिती नाही, जाऊ दे. आता मी जेंट्स, त्या लेडीज, त्यामुळे ते मला ओपनली बोलायला तयार नव्हत्या. मग मी दुसऱ्या एका टीचरला, सर उसकी तो बात ही मत करो, वो एकदम टॉप की आहे. मी बोललो क्या आहे, सर नाही वो जाने दो. जाने दो ते माझ्याशी शेअर करू शकत नाहीत, याचा अर्थ गोष्ट गंभीर आहे. गोष्ट काय आहे, गंभीर आहे. तिसरी एकीला विचारलं, तिने पण काय सांगितलं, सर आपको क्या बताओ, मैं आपको बहुत बोल नहीं सकता हूँ, उसके वीडियो वायरल हो रहे हैं, उसके व्हिडिओ व्हायरल हो रहे हैं. आता तिघांना विचारत आलो तेव्हा थोडं समजलं. व्हिडिओ व्हायरल हो रहे म्हणजे व्हिडिओ कसले व्हायरल होतात, अश्लीलतेचे फोटो असणार, काहीतरी सीन असणार, हेच असणार. ओके, मला राहावलं नाही. आता टीचर जर मला सांगत नाही तर आता आपण काय करू शकतो, काय चान्स नाही ना. मी काय केलं, त्या पोरीलाच विचारलं, तिला जवळ घेतलं, क्या चल रहा है आजकल, तेरे बारे में बहुत सुनने को मिल रहा है, तेरा उसके साथ कुछ चालू है क्या? नहीं सर ऐसा नहीं वैसा नहीं. मैं बोला क्या नहीं, सब लोग बोल रहे हैं, मैं आखिरी वाला हूँ जो मुझे अभी समझा. आता काय होतं, पोरगी डायरेक्ट आपल्याला हे करू शकते, पण तिला माहिती होतं काय चाललंय ते, त्यामुळे ती तितक्या डेअरमध्ये मला बोलू नाही शकली. ती हळूहळू, पण तिने काय सांगितलं की तो पोरगा माझ्या मागे आहे. तिने काय सांगितलं, तो पोरगा माझ्या मागे. ओके, आता हे सर्व झालं, मुलांकडून पण समजलं. आता म्हटलं काय करायचं. मला एक गोष्ट डॅम शुअर होती की पोरगीची चूक नाही आहे, ती ह्याच्यात फसलेली आहे. परंतु मुलींची आणि स्त्रियांची एक स्टाईल असते, कितीही झाली तरी त्यांना झाकली मूठ 1.25 लाखाची पाहिजे असते. ओके, त्यामुळे ते ओपन व्हायला बघत नाही. हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, त्यामुळे समोरचा माणूस ब्लॅकमेल करत राहतो. ओके, आफ्टर ऑल इज्जत जायची ती जातेच. टेम्पटेशन झाल्यानंतर इल इफेक्ट असतात ते असतातच. ट्रू सर. ओके, पण आपण काय विचार करतो की झाकली मूठ 1.25 लाखाची. नाही, तसं नसते. ती आपली झाकलेली असते, पण लोकांसमोर उघडी झालेली असते. राईट. ओके, मी क्लास टीचर नव्हतो, मी गेटवरती असायचो. तर मी काय केलं, तिच्या पॅरेंटबरोबर बाहेर उभं राहून बोलायला सुरुवात केली. त्यांना भेटायचो आणि मुद्दामून एकाच पॅरेंटला मी टार्गेट करायचो, त्यांच्याशी दोस्ती केली. दोस्ती करता वार्तालाप सुरू झाले. तर त्यांचे पेरेंट्स बोलायला लागले कि आपका अच्छा है, अभी दोपहर में छूटोगे जाओगे, हमारा इतना काम रहता है, ऐसा रहता है, हम बड़े परेशान रहते हैं. मैं बोला भाई ऐसा नहीं है, परेशान आपसे ज़्यादा हम रहते हैं. आपको आपका टेंशन है, आपके बच्चों का टेंशन है. मैं मेरे बच्चों का टेंशन नहीं पाल रहा हूँ, मैं आपके बच्चों का टेंशन पाल रहा हूँ. सर बोले तो देखो ना, आपको किसी लड़की का अफेयर चालू है, वो छुड़ाने के लिए जाना पड़ता है, मुझे रोज़ ऐसे कितने मैटर छुड़ाने पड़ते हैं. सर बोले तो मैं बोला देखो अभी एक लड़की है, उसका एक के साथ प्यार चालू है. ओके, वो लड़का अभी उसका कुछ ना कुछ वीडियो लेके वायरल कर रहा है. तो अभी बोलो मुझे क्या करना चाहिए. सर लड़की का वीडियो वायरल हो रहा है. बोला हाँ हो रहा है, और सबको पता है. बोला हाँ हो रहा है. वो तो लड़की गई, अभी अकल नहीं क्या उसको, ये वो जजमेंट करायला लोकांना आवडते. ट्रू. आपल्या सगळ्यांना जजमेंट करायला आवडते, पण कोणाची, दुसऱ्याची. राइट सर. ओके, तर मैं बोला सर आप क्या करते ऐसे जगह होते, अगर आप मेरे जगह होते तो क्या करते. लड़की को तो झापट देता, ऐसा करता वैसा करता, ऐसा करने का ये वो ऐसा वैसा. बोला चलो ठीक है, आपने मेरा काम बताया. अभी यानी ये एका फटक्यात नाही झालं. हां, मी तुम्हाला एका फटक्यात सांगतो. रोज मी हे करायचो. हां, अभी ऐसा सोचो कि ये लड़की आपकी होती तो
सर क्या बात करते, जबान को लगाम दो, ऐसा बात करते आप, ऐसा वैसा। बोले सोचने में क्या जाता है, ये लड़की अगर आपकी होती और मेरी होती तो आप क्या करते, ये बताओ। सर मैं लड़की को ऐसा करता हूँ वैसा करता हूँ, मारता, ये उससे क्या होता है, इसकी गई हुई बदनामी वापस मिलेगी। अभी अपने को जो मैटर है वो सब, सर ऐसा नहीं वैसा नहीं, ऐसा होता है क्या वैसा होता है क्या, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागला। ओके, नेक्स्ट दिवस आला, सर क्या हो गया वो मैटर का ऐसा वैसा। मैं बोला अभी पेरेंट्स को कैसा बताने का वो मुझे समझ में नहीं आ रहा है, ये सिर्फ पेरेंट्स ही सॉल्व कर सकते हैं, हम लोग कुछ नहीं कर सकते, नहीं तो बेचारे लड़की का बदनामी और हो जाएगा। सर ऐसा करना चाहिए वैसा करना चाहिए। मैं बोला भाई रुको, मैंने कल आपको बोला था कि ये लड़की आपकी है ऐसा समझो, आपने मुझे ऐसा बताया। आज मैं आपको बोल रहा हूँ कि ये जो वायरल हो रहा है वो लड़की आपकी ही है, फक्त चक्कर येऊन पडायचा बाकी होता। ओके, फक्त चक्कर येऊन पडायचा बाकी होता। मी हात पकडला, हातात हात दिला, सांभाळलो अपने आप को। पण दुसऱ्या दिवशी मी त्याच्या वाईफला पण बोलवलेलं। ओके, संभालो अपने आप को, घर पे जाओ, सोचो, समझो, फिर मुझे फ़ोन करो, मैं आपको सपोर्ट करूँगा, मैं आपको सपोर्ट करूँगा। लेकिन एक काम करो, लड़की को चिल्लाने का नहीं, घर में शोर शराबा करने का नहीं। ओके, ये इधर पता है, आपके एरिया में पता नहीं है। अगर आप उधर करोगे तो आपके एरिया में भी पता हो जाएगा, फिर आपको गर्दन उठाने को जगह नहीं मिलेगी, इसलिए वो करो। दूसरे दोस्त खूब विचार करून आला, असं तसं। मैं बोला क्या सोचा आपने, मैं भाई को और भाई के लड़के को लेके जाता हूँ और बच्चों को मारता हूँ और ऐसा करता हूँ वैसा करता हूँ, पुलिस केस हो जाएगी। फिर 15 को पता चलने वाला था तो 150 को पता हो जाएगा, राईट. इससे क्या होगा, ये वो खूब विचार केला 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 काय मारामारीचेच विचार करत होता। बोले एक काम करो, बच्चों को विश्वास में ले लो, अभी उसको आदत लग गई है, वो हर तीसरे दिन ऐसा करता है। अभी उसका नेक्स्ट कॉल आने तक इंतज़ार करो और लड़की आपको बताना चाहिए कि उसका कॉल आया है। ओके, और उसको पकड़ो। फिर तो क्या करूँ बोलते, तो पहले आपकी लड़की से बात करेगा, बाद में फ़ोन पे आप जाओ, बोल बेटा तुझे क्या चाहिए और ये हो। त्याने तसंच केलं। दुसरे दिन उसको मिलने के लिए टाइम ले लो। मुलाला सर्व समजलं, तो घाबरला, अंकल आप मुझे मारोगे तो नहीं। कैसे यार, नाके पे बुलाया है ना तुझे, कैसे मारूंगा नाके पे, नाक्यावरती बोलवलेलं, नाके पे कैसे मारूंगा, अंकल प्लीज ऐसा वैसा। तो नाक्यावर आला, नाक्यावरून दुसऱ्या एका माणसाला पाठवलं आणि कोपऱ्यात आणलं, बोलवलेलं नाक्यावर, नाही तर आलं नसतं ना। आणि मग काय केलं, त्यांच्या पद्धतीने 2-4 लगावले मुलाचे। पोरगा रडायला लागला। मी बोललो मारण्यामध्ये काही तथ्य नाही आहे, त्याच्यामुळे काय होणार नाही आहे। आपल्याला काय करायचं आहे की आता ह्यानी जे केलेलं आहे हे तुमच्या मुलीचा व्हिडिओ नाही आहे, ह्यानी फेक बनवलेला आहे तो, आणि तुमच्या मुलीचं नाव टाकलेलं आहे, अशी आता न्यूज स्प्रेड करायची आहे। ज्या ज्या टीचरला समजलेलं आहे, ह्यानी ज्यांना ज्यांना व्हिडिओ पाठवलेले आहेत मित्रांना, त्यांनी त्यांच्या मित्रांना असं स्प्रेड झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पाठवायचा आहे। आणि आता तुला मी पोलीस स्टेशनला नेऊन केस करणार, तू माझ्या मुलीचा फेक, असं सर्व रेकॉर्ड करून घेतलं। त्यांनी असं बोललं आणि असं सर्व रेकॉर्ड करून घेतलं, आता हा प्रूफ आहे आणि तुझ्या नावाने केस करणार, असं सर्व शिस्तबद्ध। त्यांनी 2 दिवसाचा टाईम मागितलं। त्यांनी फटाफट जाऊन सगळ्या मित्रांना सांगितलं। मित्र एकदम घाबरले, सगळं काही, कारण मी सर्व शाळेत बघत होतो ना। मित्र एकदम घाबरले, सगळ्यांनी डिलीट मारून टाकलं। म्हटलं कोणाच्या मोबाईलवरून हे गेलेलं आहे ते सगळे येणार, कोणाची नावं सांगायची गरज नाही, सायबरमध्ये गेल्यानंतर सगळे येणार। राईट. मुलं एकदम थरणी काप, ओके, घाबरली आणि सगळ्यांनी डिलीट मारून टाकलं। ओके, मॅटर सॉल्व। मॅटर काय झालं, सॉल्व। हे कधी झालेलं, 8वीला असताना। ओके, सगळं काय सॉल्व झालं, आता येतोय जातोय भेटतोय। परत लास्ट वीकमध्ये आला, सर प्रॉब्लम हो गया है। मैं बोला आपकी शक्ल से समजता है अब क्या हुआ है। तेव्हा 8वीला, आता 10वीला, 2-2.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, आता 10वीला। हाँ सर, लड़की खाना नहीं खाती है, 2 दिन से खाना नहीं खा रही है, घर पे रो रही है और ट्यूशन को जाने के लिए तैयार नहीं है। मैं बोला स्कूल तो आती है, हाँ स्कूल आती है, लेकिन ट्यूशन जाने के लिए तैयार नहीं है। तो मैं बोला ट्यूशन के लिए मैं क्या हेल्प कर सकता हूँ, सर आप कर सकते। तो मैं बोला हुआ क्या है वो बोलो। ओके, आता ही पोरगी, हिचं नाव अनिता,
आमच्याकडे 2 क्लास आहेत, 8A 8B. हां, तेव्हा आता 10A 10B. दुसऱ्या क्लासमध्ये आहे ती रुपाली. ते दोघे वेगवेगळ्या क्लासमध्ये. हिला माहिती नाही, मांजरेला माहिती नाही की ती डोळे झाकून दूध पिते, पण अख्खं जग बघत असते. हो. ओके. दाविदाला माहिती नव्हतं दावीद काय करतोय हे. दाविदाच्या डोळ्यावर पडदा आलेला होता, परंतु सगळे लोक बघत होते, सगळ्यांना समजत होतं. त्याला वाटलं त्याने संपूर्ण पद्धतीने हाईड केलेलं आहे. ओके. परंतु आपण कितीही गोष्ट हाईड केल्या तरी त्या 3 लोकांना माहिती असतात, फक्त 3. कितीही हाईड केल्या तरी. त्याच्यातलं एक जो कृत्य करतो तो, राईट, दुसरा ज्याच्यावर कृत्य होते तो, राईट, आणि तिसरा जो तो वरतून बघतो तो. आमेन, आमेन. ओके. आपण दोघांनाच गृहीत धरतो. हो सर. दुसरा ब्लॅकमेल झालेला असतो, त्यामुळे तो तोंड उघडणार नाही ह्याची आपल्याला खात्री असते, आणि आपल्याला वाटते मी एकदम मस्त, सगळं काही बंद मुठी है लाख की, त्यामुळे आपण बिंदास असतो. पण तो जो असतो ना, जसं माणसाच्या मनात विचार आल्यावर माणूस कोणत्याही थराला जातो, तेव्हा जेव्हा परमेश्वराच्या मनात जेव्हा विचार येतो ना, तेव्हा त्याचे विचार संकल्पात आणण्यासाठी तो खूप उलथापालथ करू शकतो. राईट सर. काहीही उलथापालथ होऊ शकते या जगात. ओके. एखाद्याला एक्सपोज करायचं असेल ना, तर काहीही उलथापालथ होऊ शकतं. नबुखेतनजर कुठून आला यस, आणि इस्रायलला बंदी बनवून घेऊन गेला. राईट, काय त्याची हिंमत? राईट. परमेश्वराची इच्छा ना. त्यानेच उभं केलं. राईट. फारोचं अंतःकरण कोणी गठन केलं? यस, परमेश्वराने. परमेश्वराची इच्छा. अल्लाह, मैं बोला अब क्या हो गया है? तो सर अब ये हुआ है कि एक रूपाली नाम की लड़की है ना, वो 8B में है. उसका उसने इसको एक कुछ किया. मैं बोला हुआ क्या? परत पोरीला बोलवलं आणि परत तिला सांगितलं की काय झालं आहे ते मला सांग. सर काहीच नाही झालं, ट्युशन क्लास भरलेला होता. ओके. आणि त्या रुपाली नावाच्या मुलीकडून काहीतरी बॉटल पडली आणि काहीतरी झालं, ती स्लीप झाली, असं काहीतरी झालं. संपूर्ण क्लास तिच्यावर हसला, अख्खे हसले, त्याच्यात मी पण हसली जरा. पण तिने मात्र टार्गेट मलाच केलं. क्लास सुटल्यावर मला पकडलं, तू क्यों मुझ पे हंस रही थी? तुझे हंसने का अधिकार कौन सा है? तू क्या है मालूम है क्या? आणि तिने हिला शिवाय द्यायला सुरुवात केली, छिनाल हे ते सर्व. तू कैसे मुझ पे हंसेगी? अब देख मैं तेरी क्या करता हूँ, तेरी बदनामी करता हूँ सबके सामने. आणि तिने दोघा तिघांना पाठी मारून टाकली. ओके. दोघा तिघांना पाठी मारून टाकली. हिच्या समोर सांगितलं, ही घाबरली. तर हिला मी सांगितलं, पहिल्या वेळेला मी तुमचं मॅटर सॉल्व्ह केलं ना, अब मैं क्या करूँ वो बोलो, मेरी क्या हेल्प चाहिए. पॅरेंट्सला आणि त्यांना सांगितलं. म्हटलं मी 3 प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो. ओके. पहिली गोष्ट मुलीला सांगितलं, तू इतकी बोल्ड बन की हे काय झालंच नव्हतं आणि हे माझंच नाही आहे, कारण ऑलरेडी तसं आपण तेव्हा स्प्रेड केलेलं आहे की हे फेक आहे म्हणून. ओके. त्यामुळे तू इतकी बोल्ड बन की क्या बोल रही है मुझे कुछ पता ही नहीं, तू किसी चल, असं सरळ सरळ तिला धुडकावून लाव. पण तुझा प्रॉब्लेम हा आहे की तुझ्या चेहऱ्यावर दिसते, तुझ्या चेहऱ्यावर तू टेन्शनमध्ये आहे हे दिसते, त्यामुळे ते तू बोल्ड बनू शकत नाही. दूसरा, तेरे पापा को लेके उसके घर पे जा. ओके. तेरे पापा को लेके उसके घर पे जा और उसको वहाँ पे बोलना पड़ेगा, धमकाना पड़ेगा, पुलिस का धमकी वमकी देना पड़ेगा ये. लेकिन उसमें प्रॉब्लम ये है कि सिर्फ वो लड़की को मालूम है, उसके घर को और उसके रिलेटिव को मालूम नहीं. वो भी मालूम हो जाएगा, ये क्यों आया था तुम्हारे घर में, शोर शराबा क्यों चालू था. ओके. ये हो जाएगा, उसमें वो भी एक धोखा है. तीसरी बात ये है कि मैं वो लड़की को फ़ोन कर सकता हूँ और उसको बोल सकता हूँ. लेकिन इसमें प्रॉब्लम ये है कि उसके पेरेंट्स मुझ पर ऑब्जेक्शन ले सकते हैं कि आप ये मैटर में क्यों, वो आपकी लड़की है क्या, ये है क्या, वो है क्या. अभी बोलो, तीनों में से आपको कौन सा पसंद है? जो भी पसंद है सोचो और वैसा करेंगे. ओके. पण मी तिला काय सांगितलं, ये सब जो है ना, ये मनुष्य के तौर तरीके हैं. ये क्या है? मनुष्य के तौर तरीके हैं. आमेन. और मनुष्य के तौर तरीके कभी भी सक्सेस नहीं होती. ओके. अभी मैं तुझे एक आसान तरीका बताता हूँ, वो अगर तुझे इस्तेमाल करना है तो कर. तो बोलते हैं क्या, पहले ये सोच ले कि वो क्लास से 8 से लेके वो दूसरे क्लास में ही है, तू ये क्लास में है. तुम 50 लोग हंसे थे, उसने 49 को छोड़ा और तेरे ही पीछे क्यों लगी, ये पहला सोच. जो सामने बैठे थे और जो उसके दुश्मन रहेंगे वो शायद जोर से हंसे होंगे, हा 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 ऐसा करके हंसे होंगे. तू बोलती है तो थोड़ी ही हंसी, लेकिन उसने तुझे टारगेट क्यों किया, उसकी वजह पहले सोच. ऐसा क्या हुआ, तेरी और उसकी जाति दुश्मनी है? बोलती नहीं,
मेरा और उसका कुछ संबंध ही नहीं है, मैं कभी उसके मॅटर में टांग ही नहीं अडाता हूं. और जब से 8 से ये हो गया है तो मैं खामोशी हुआ. आणि खरंच ती मुलगी ओके, मुलीचं चूक नव्हती, मुलीची चूक नव्हती, मुलीची आणि मुलीच्या पॅरेंटची चूक होती. ती म्हणजे ही मुलगी बोल्ड होती, मुलगी बोल. दिसायला म्हणजे शरीराने सदृढ होती. ओके, शरीराने सदृढ असली आणि जरा बोल्डनेस असला की ती लोकांच्या नजरेत भरते. दॅट इज द प्रॉब्लेम. ट्रू सर, ट्रू. दॅट इज द प्रॉब्लेम. तुमच्या मनात काही नसेल पण तुमचा प्रॉब्लेम हा आहे, येस, हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. येस, डिस्प्ले, राईट सर. ह्या डिस्प्लेचा इतका व्हॅल्यू असते ना की मी तुम्हाला सांगतो. मी सौदीमध्ये कामाला होतो, कोकोकोला कंपनीमध्ये. सौदीमध्ये कोकोकोला कंपनी बदनाम आहे, कारण कोकोकोला कंपनी इस्रायल लोकांची आहे. अमेरिकन आहे पण ती इस्रायल ऑनर आहे. राईट. आणि ते कोकोकोला जर उलट केलं तुम्ही, जे कोकोकोला लिहिलेलं आहे ना असं कर्स्यू मध्ये, ते जर तुम्ही उलट केलं तर त्याचं ते कोकोकोलाच्या बॉटलवरती लिहिलेलं आहे ना, ते जर तुम्ही उलट केलं तर त्याचं अर्धीमध्ये असं आहे की ला मक्का ला मोहम्मद, म्हणजे मोहम्मद आणि मक्का नाहीये, नाही. व्हॅल्यूच नाही याला, ते खोटं आहे असं त्याचा मतलब होते. त्यामुळे ते कोकोकोला कंपनीवर जळतात. राईट. त्यामुळे ते कोकोकोला कंपनी तिथे चालू देत नाही. ओके, परंतु आता काय एखाद्या ठिकाणी जेव्हा मी सौदीला गेलो 98ला, ओके, तेव्हा पेप्सीच्या एका 2 लिटर बॉटलचा किंमत 7 रियाल होती. आणि जेव्हा तिथे कोकोकोला लॉन्च झाली, कोकोकोलाने तीच बॉटल 2.25 लिटरची केली आणि 2 रियाल किंमत ठेवली. त्यामुळे पेप्सीला खाली यावं लागलं. 5 रियालचा डिफरन्स पडला एका बॉटल मागे. आणि तेव्हा 1 रियालची किंमत 13 रुपये होती. ओके, आता ती खूप झालेली आहे. बरोबर. त्यामुळे पेप्सी कोकोकोलाच्या मागे हात धुवून लागलेलो. आम्ही काय करायचे, म्हणजे डिस्प्लेचा काय व्हॅल्यू असते ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही काय करायचे, कोणत्या मोठ्या मोठ्या मॉलमध्ये गेले ना, तर मोठ्या आपल्याला वाटते की ह्या मॉलवाल्यांना कसं परवडते. मॉलवाल्यांना कसं परवडते माहिती आहे का, आम्ही मॉलवाल्यांना ऑफर द्यायचे. ओके, एंट्रन्सवरती असं एंट्रन्स आहे ना, समोर माझं 4 डोअरचं कोकोकोलाचं कूलर पाहिजे. अच्छा. समोर काय पाहिजे, माझं 4 डोअरचं कोकोकोलाचं कूलर पाहिजे. ते तिथे लावायचं. त्याच्या बदल्यात मी तुला आणखीन 4 कूलर फ्रीमध्ये देणार, डबल डोअरचे. तिथे फ्रीजची आणि कूलरची फार व्हॅल्यू आहे गरमी असल्या कारणाने. ओके, मी तुला ते फ्रीमध्ये देणार, प्लस मी तुला 10,000 रियाल देणार. किती देणार? 10,000 रियाल देणार. तू 2 वर्षासाठी नाही तर 5 वर्षासाठी माझा कूलर इथून हलवायचा नाही. तू काहीच नाही करायचं. दुसरे 4 कूलर तू तुझ्या, कारण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, अल्मेक टाक वगैरे असतो ना, बटर मिल्क वगैरे, त्यांचं व्हॅल्यू इतकं असते की ते फक्त बाहेर डिलिव्हरी करून जातात, कूलर वगैरे काय देत नाही. ओके, मग ते तुम्हाला स्वतःच्या पैशाने कूलर आणून त्याच्यात विकावं लागते, कारण तिथे असं आहे की जर हा माल नसेल तर गिरायक येत नाही. ओके, तर मग त्यांना ते ठेवावं लागते. मग ते तू माझ्या कूलरमध्ये विकू शकतो, पण फक्त हे ॲग्रीमेंट की इतक्या वर्षासाठी माझा कूलर डिस्प्लेला, ओके, आणि ते अशा प्रकारे पाहिजे. अशा मॉलकडे मोठे मोठे ऑफर असतात. आपण जाताबरोबर डिस्प्ले लागलेला असतो बघा, तुम्ही डीमार्टमध्ये जा, कुठेही जा, प्रत्येक वेळेला वेगवेगळा डिस्प्ले असतो. ती कंपनी त्यांना ऑफर दिलेली असते. ओके, आणि पाहिजे तितकी सूट देते ती त्यांना, कारण त्या वेळेला त्यांचा काय डीमार्टचा दिवसाचा 10 लाखाचा सेल आहे. येस. मग तुम्ही विचार करा. आणि त्याच्यात गेले तर तुम्हाला गिरायकापेक्षा हेच लाल कपड्यावालेच जास्त दिसतात. राईट. मग इतक्या लोकांचा पगार वगैरे कुठून येतो? हा असा येतो. डिस्प्लेचं इतकं व्हॅल्यू आहे. डिस्प्लेचं काय आहे, इतकं व्हॅल्यू आहे. ती मुलगी साधी आहे हे मला समजत होतं, बाकी कोण मान्य करायला तयार नव्हतं. तिची चूक काय होती? नादानी. आता आपण काय सांगतो की 2 प्रकारचं प्रेम आहे, अगापे लव आणि फिलिओ लव. अगापो आणि फिलिओ. फिलिओमध्ये काय असते? शारीरिक लव, शरीरावर प्रेम असते. त्यामुळे ते प्रेम उद्या ढळणार. आज जर मी माझ्या बायकोच्या शरीरावर प्रेम करतो तेव्हा मी हा विचार करत नाही की शरीर फक्त जवानीपुरताच असते. राईट सर. शरीर काय असते? जवानीपुरताच असते. म्हणजे माझं प्रेम तिच्यावर नाही, जवानीवर आहे. तिची जवानी ढळल्यावर माझं प्रेम दुसरीच्या जवानीवर जाणार. ओके, पण जर अगापे लेव असेल की मी तिच्यावर प्रेम करतो, मग तिच्यात जे काय बदल होणार ते मी सर्व ऍक्सेप्ट करणार. माझ्या प्रेमामध्ये काय फरक पडणार नाही. पण हे 3ऱ्या प्रकारचं लव आहे. हे कसलं लव आहे? 3ऱ्या प्रकारचं लव आहे. कोणतं? डिसेविंग, रिवेंज. ओके, हा पोरगा ह्या दोनापैकी एक पण प्रेम करत नव्हता. जर या दोनापैकी एक प्रेम झालं असतं तर तिचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले असते?
ओके. आणि एक शहाणी जर मुलगी असेल, बाई असेल, भले मी बाहेर आहे, मी तिला सांगितलं की मला पोरगी बघायला भेटत नाही, तू कपडे काढून दाखव, तेरी अक्कल घात चरने गई थी. राईट सर. हे काय आहे? हे सॅटेलाइट आहे. येस. हे 2 मोबाईल बाजूला बाजूला आहेत. इथून कॉल इथे नाही लागत, इथून कॉल तिथे जातो, राईट सर. तिथून तो टॉवर मध्ये येतो आणि मग तो तिथे येतो. रिसिव्ह. राईट. ओके. इतक्या लोकांना ते ट्रान्सफर होते. गुगलकडे सर्वांचा ए टू झेड डेटा असतो. राईट सर. तेरी अक्कल घात चरने गई थी. शहाणी बाई असेल, काय फोनवरून काय होणार आहे? फोनवरून काय होणार आहे? हा, फक्त तुझ्या डोळ्याचं पारणं फिटलं जाईल इतकंच ना. राईट. ती तसं नाही करणार, ती तसं नाही करणार. अरे नादानी आहे ना, नादान प्रेम असतं ना, हे असं असते. तिने बॉडी पार्ट्स दाखवले, त्यांनी ते व्हिडिओ कॉल केलेला सेव्ह केलं. अरे बाबा, तुला इतकंच होतं तुझ्यापुरतं ना, पण ते फिलिओ लव आणि आगापे लवमध्ये येतच नव्हतं. त्याने ते व्हायरल केलं. म्हणजे पर्पसली त्यांचा उद्देश काय होता की अपने आप को इतना घमंडी है ना, इसको दिखाते हैं. हां, ट्रू सर. इसको दिखाते हैं. बस. टेम्पटेशन. मुलीची काय चूक? जर तिच्या मनात तसं असतं तर तिने 4 लोकांच्या जोडीला तसं केलं असतं. True. मी तिला विचारलं, इसने कभी तुझे एक चॉकलेट दिया है क्या? नहीं. पहिलं पहिलं मी तिला विचारलं, मुझे वो लड़का दिखा. तिने मला पोरगा दाखवला. दिल करता एक झापड़ लगा के नीचे गिराऊं तुझे. तू किधर और वो किधर? उसमें तूने उसमें क्या देखा? म्हणजे तो कुठेच तिच्या लायकीला बसत नाही. पोरगी सुंदर आणि तो गालफाटे सर्व आतमध्ये गेलेले आहेत आणि असा 1/4 किलो. ओके. तू उसमें क्या देखी? सर्व बहुत होशियार आहे. सर क्या आहे? स्मार्ट. बिचारी मनापासून प्रेम करत होते त्याच्यावर, म्हणून तो जे सांगायचा ते ती करायची. हाच तिचा प्रॉब्लेम होता. तेरी अक्कल घात चरने गई थी. बेडशिपाची अक्कल कुठे गेलेली? ट्रू सर. तू आंघोळ करते ना, तू कपडे काढते ना, तुला कळत नाही तू काय करते ते? काढायच्या अगोदर खबरदारी घ्यायला पाहिजे. माझ्या बॉडीचं व्हॅल्यू काय आहे? राईट सर. माझ्या बॉडीचं व्हॅल्यू काय आहे? यामुळे काय होते? युद्ध होतात. त्यामुळे काय होते? पॉलिटिक्स होते. येस. त्यामुळे काय होते? का प्रेसिडेंटला बिल क्लिंटनचं इम्पिचमेंट अमेरिकेच्या इतिहासात फर्स्ट टाइम. काय होते? हे होते. माहिती नाही तुला? असं कसं करायचं? असं कसं करायचं? तर म्हटलं तू पहिला हा विचार कर. प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की माझ्या विरुद्ध तो असं करतो, माझ्या विरुद्ध तो असा करतो, माझ्या विरुद्ध तो तसा करतो. आता एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जगात जर 5-50 सौदे होत असतील तर माझाच सौदा का अडकलेला आहे? माझ्या विरुद्ध कोण काय करतो ते नका विचार करू. विचार असा करा की इस्टेट एजंटकडून सगळ्यांचे सौदे होतात की नाही, माझा सौदा का अडकलेला आहे? माझा सौदा अडकलेला आहे याचा अर्थ माझा प्रॉब्लेम आहे, म्हणून परमेश्वराने हे सर्व उपस्थित करून ठेवलेलं आहे. चुकी माझी आहे, चुकी त्यांची नाही. राईट. पण आपण काय करतो? जजमेंट सीटवरती बसतो आणि लोकांच्या चुका काढतो. ह्यांनी माझ्या विरुद्ध असं केलं, ह्यांनी माझ्या विरुद्ध असं केलं. नेचर आहे ते. येऊन तेच सांगितलं. त्यांनी मला भुरळ घातली. राईट. त्यांनी तुला भुरळ घातली, पण मी तुला रोज येऊन वचन सांगत होतो ना. राईट. राईट. तू काय करत होती रोज? तू काय करत होती? तू चुकली. तुझे पॅरेंट्स तुला सांगत नव्हते तू कसे चप्पल घालायचे, तू हिल सिलेंडर घालून असं करायचं? तुझे पॅरेंट्स तुला सांगत नव्हते काय करायचं ते? तू कशाला असं वागायचं? तू कशाला असं वागायचं? हा मेन प्रॉब्लेम होता. म्हटलं तुझं इंस्टाग्राम दाखव, तुझा फेसबुक दाखव. इंस्टाग्राम आणि फेसबुक बघितलं तर फोटो कोणते आहेत माहिती आहे का? आरशासमोर अशी कर्ल केली आहे आणि अशी आरशासमोर बस डिलिव्हर करायचं राहिलंय. हे तुम्ही कोणाला दाखवता? आरशासमोर. इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती हे सर्व फोटो आहेत. हे तू कोणासाठी टाकलेले आहेत? हे तू कोणा एका माणसाला नाही, सगळ्या जगाला ते एक्सपोज होत आहेत. राईट. राईट. हे कोणासाठी आहेत? मग जो मुलगा तुला असा बघणार तो काय विचार करणार? अरे यार कितनी सिंपल लडकी आहे असं बोलणार. हे काय आहे? हे इंस्टाग्रामवरती काय आहे? म्हणून तुझ्यासाठी हे झालेलं आहे. बंद कर ते सर्व. ट्रू सर. सर्व बंद कर की तुझ्यावर कोण जळणार नाही.
ती पोरगी कशावर तुला उठली? ती ह्याच्यासाठी उठली की तुझ्या जोडीला एक मॅटर झालेला आहे, तरी तू स्वतःला सिंपल करायला तयार नाही. टोटल रिपेंटन्स पाहिजे. आमेन. तुला एक एक चान्स मिळाला ना, राईट. एक चान्स मिळाला की नाही, तुझ्या पॅरेंट्सने तुला कापलं असतं. येस. तू असं कृत्य केलं होतं की तुझ्या पॅरेंट्सने तुला कापलं असतं. लोकांनी तुझ्यावर छेतू केली असती, तरी पण तुला अद्याप अक्कल येत नाही. तुझे इंस्टाग्रामवरती असे फोटो कशाला पाहिजेत? ट्रू सर. तुझे फेसबुकवरती असे फोटो कशाला पाहिजेत? हे सगळं बंद कर, स्वतःला सिंपल कर, पुढे होणार नाही. नाही तर एक नादाने जन्मभर की बदनामी, कायमचा साथ राहणार, कायमचं सोबत राहणार. हो. परमेश्वर सांगतो की तुमची पप्पा लाखेसारखी लाख असली तरी ते मी बर्फासारखी पांढरे करेन. पण कधी करेन? याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. राईट सर. कधी करेन? राईट. टोटल रिपेंटन्स पाहिजे. तुम्ही इंस्टाग्रामवरती आले, प्रकरण बाहेर आलं. आमेन. तुम्ही फेसबुकवरती आले, प्रकरण बाहेर आलं. ट्रू सर. तुम्ही तुमच्या रिचनेस बरोबर आले, प्रकरण बाहेर आलं. ट्रू सर. आमेन. या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी होतात. आपण आपलं स्टेप आपल्या उद्दिष्टावरून भटकले हे असं चालू झालं. आपण आपल्या उद्दिष्टावरून भटकले तर काय होणार? हे असं चालू झालं. हे सगळे मॅटर आहेत. हे सगळे काय आहेत? मॅटर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होतात. ओके. बेत्शेबाने ही केलेली चूक होती. ट्रू. दाविदाने ही केलेली चूक होती. ओके. दोघांना अक्कल पाहिजे होती. मी काय करायला जात आहे? राईट सर. त्याला अक्कल पाहिजे होती. प्रसंग कोणता होता? मी काय करायला चाललो आहे? तू काय करायला चालला आहे? हित्ती होतं, हित्ती कन्वर्ट होऊन रिलिजन झालेला आहे. देवाची किती त्याच्यावर नजर असणार? येस. येस. आणि सगळं काय सोडलेलं आहे, मला स्वीकारलेलं आहे. येस. देव त्याला टाकणार? नो. देव त्याला टाकणार? No. नाही टाकणार. बघा, अशा पुष्कळ स्टोरी आहेत. मला तुम्हाला 4 सांगायच्या होत्या, होणार नाहीत असं वाटते. दुसरी स्टोरी सांगतो. हां, मी डी.एड करत होतो. सगळे फॅक्ट सांगतो मी तुम्हाला. ओके. मी डी.एड करत होतो. बंगली हॉस्पिटलमध्ये, यांच्या हॉस्पिटलमध्ये एक प्रोजेक्टसाठी आम्ही गेलेलो. मी बसलेलो होतो तिथे सर्व. ग्राउंड फ्लोअरला एक्सरे डिपार्टमेंट आहे तिथे, सोनोग्राफी आणि एक्सरे डिपार्टमेंट. मी आणि दुसऱ्या सर्व मुली होत्या. प्रसंग बघा, प्रसंग काय आहे आणि विचार काय आहे. एक म्हातारी जवळपास 75-80च्या दरम्यान असेल, खूप कन्नत आहे वेदनेने. सोनोग्राफी किंवा एक्सरेसाठी कशासाठी आणलेला? व्हील बेडवरती आणलेला. ओके. आणि एक तिघे चोघे होते, वॉर्ड बॉय आणि वॉर्ड गर्ल. दोघे पण म्हणजे लग्न झालेले असतील ह्याच वयाचे होते. हां, मोबाईल बघतायत आणि एकमेकाच्या जोडीला हसतायत, खिदळतायत. आणि असं काय चाललेलं आहे की दुसरा कोण बघणारा सांगेल की हे नवरा बायको आहे. ॲक्च्युअलमध्ये नवरा बायको लोकांच्या समोर असं काही करत नाही. ओके. तर कोणालाही समजेल की ह्या दोघांमध्ये जरा जास्तच फ्रेंडशिप आहे म्हणून. हां, असं वातावरण होतं. आणि मी बघत होतो. हां, तर मी माझ्या बाजूच्या मुलीला सांगितलं, बघ ते काय चाललेलं आहे. ते काय सांगते, काय चाललेलं आहे? म्हटलं तुला काहीच दिसत नाही? बेडवरती झोपलेली बाई बघ. ती बोलते हां, तिला खूप त्रास होतोय. तिच्या बाजूला असलेली माणसं बघ. तर बोलते ते एकदम आनंदित एकमेकांची मस्करी करतायत. येस, दॅट्स द थिंग. प्रसंग काय आहे? तुम्ही काय आहे? त्याला सर्व्हिस बोलतात, त्याला प्रोफेशन नाही बोलत. डॉक्टरचं प्रोफेशन नाही. हां, ते सर्व्हिस असतं. आमचं प्रोफेशन नसते, ते सर्व्हिस असतं. म्हणून आम्हाला व्हाईट कॉलर जॉब बोलतात. हां, नर्सचं काय असते? सर्व्हिस असतं, जॉब नसतो. म्हणून त्यांना कोणत्याही ड्युटीला जावं लागते. कधीही बोलवलं की जावं लागते. त्यांनाही कधी बोलवलं तर जावं लागते. मी नाही येणार, हे माझं काम नाही. ती ओत असते. तुम्ही त्यावेळेला ती घेतलेली शपथ असते, ती सर्व्हिस असते. इथे तुम्ही सर्व्हिस देताय ना, ही सर्व्हिस आहे का? एक माणूस तिथे कंतय आणि तुम्ही इथे मौजमजा चालू आहे, एकमेकाला पटवण्यासाठी प्रयत्न करताय. हे काय आहे चालू? ओके. मी तिला काय सांगितलं, तू नर्स असती तर तू काय केलं असतं? मला वाटलं ही काहीतरी मला एकदम ऑनेस्ट आन्सर देईल, सिन्सिअरली असं काहीतरी आन्सर देईल. तिने मला काय सांगावं, मैं वार्ड बॉय के साथ थोड़ी ना करती, मैं अगर करती तो डॉक्टर के साथ करती. मला एकदम शॉक लागला. मी घाबरलो. मी बोललो यार तू क्या बात कर रही है? हाँ तो अगर कुछ करना ही है तो ये ऐसे फालतू लोगों के साथ कौन करेगा बोलते. मैं डॉक्टर के साथ करूंगी. एका मुलीचे विचार बघा. ओके. हे सगळं प्रकरण असंच राहिलं. हां, आत्ता एक 5-6 महिन्याच्या अगोदर असं स्टाफ रूममध्ये काहीतरी विषय चालू होता ना, तेव्हा मी हा प्रसंग स्टाफ रूममध्ये सांगितला की डी.एडमध्ये असं असं झालेलं. तेव्हा त्या पोरीने मला असं सांगितलं की मी केलं तर मी असं असं करेन म्हणून. तर 2 टीचर काय बोलतात माहिती आहे का, सर ती जी वॉर्डगर्ल होती तिचं लग्न झालेलं होतं का? मी बोललो हां लग्न झालेलं होतं.
तर त्यांनी 2 शिव्या दिल्या तिला. ते लग्न झाल्यावर असं करायचं का? तर मी बोललो एक्सक्यूज मी टीचर, म्हणजे लग्नाच्या अगोदर हे केलं तर चालेल? सर लग्नाच्या अगोदर काय हे ठीक आहे, असं आहे तसं. मी बोललो असं कसं? लग्नाच्या अगोदर केलेलं सर्व तुमची पापं धुळली जातात, तेव्हा तुम्हाला अक्कल नसते, लग्नानंतर अक्कल येते, हे असं कसं? तर बोलते नाही सर ते एक वेळ बघितलं जाईल, पण आता तुझं लग्न झालंय ना, तुला सगळ्या गोष्टी भेटतात ना, मग तू असं कशाला करावं? ओके. दुसरी एक टीचर काय सांगते, सर पैशांची सर्वांनाच गरज असते. मी बोललो व्हॉट डू यू मीन? पैशांची सगळ्यांनाच गरज असते म्हणजे? सर प्रत्येकाला पैसा कशासाठी तरी पाहिजे असतो, आणि मग ते अशा प्रकारे काय ना काय हे ते. मी बोललो तुला अक्कल आहे का, तू काय बोलते ती? तुला 2 मुली आहेत आणि त्याच्यात एक मुलगी आहे. मी बोललो तर चालेल, मला 2 मुलंच आहेत. तू तुझ्या मुलीला पॉकेटमध्ये देते ना? ते बोलते हां देते. मग तुझ्या मुलीने असं केलं तर चालेल का? सर असं कसं? मग तू काय बोलली? तू तुझ्याच प्रॉब्लेममध्ये येते ना. तू काय बोलली? मुलीला पैशाची गरज असते, हे ते पैशाची गरज आहे म्हणून तुम्ही काय पण करणार? हा, हे काय तू पद्धत झाली? हा प्रकार आहे. म्हणजे शिकलेली लोक देखील ह्या गोष्टी एक्सेप्ट करतात. कशाला? प्रत्येक जण कुठेतरी एक मागे लागलेला आहे, जगाच्या मागे लागलेला आहे, त्या सुखसोयीच्या मागे लागलेला आहे, काहीतरी दाखवण्याच्या मागे लागलेला आहे. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मुली आता बाहेरच्या मुलाच्या जोडीला एंगेजमेंट करतात. ओके. ॲपल फोन वगैरे घेतात, हे ते कोणतं तरी कारण सांगून मोडून टाकतात, पण फोन मात्र परत देत नाही. राईट. ट्रू सर. फोन मात्र परत देत नाही. म्हणजे एंगेजमेंट फक्त त्या ॲपल फोनसाठीच झालेला असते. तो बिचारा तिथे खस्ता खाऊन हालत खराब होते. ट्रू सर. ओके. त्याची काय होते? हालत खराब होते. आता तिसरं उदाहरण सांगतो, फॅक्ट. हां, तिसऱ्या उदाहरणामध्ये कॅन्डिडेटला तुम्ही ओळखता. ओके. आमच्या वयाची तेव्हाची गोष्ट सांगतो, जवळपास 35 वर्षाच्या अगोदरची गोष्ट. इंग्लिश मिडियमची शाळा आमच्या इकडे नाही आहे. तुमच्या इथे समोर ती केरलावाल्यांनी काढली ती, त्याचं नाव काय? लिटिल फ्लॉवर. हां, लिटिल फ्लॉवर. तिथून आमच्या इकडच्या मुलं जायची रिक्षामध्ये, ते पण जे नावाजलेले होते त्यांचेच. हां, तर रिक्षामध्ये ते जायचे. रिक्षावाला असाच. ओके. तर काय होती परत प्रॉब्लेम काय आहे, प्रसंग काय आहे आणि प्रॉब्लेम काय आहे तो बघा. रिक्षावाला म्हणजे रिक्षावाल्याचं ते शिक्षण ते किती? ग्रॅज्युएट झालेला माणूस रिक्षा चालवत नाही, अप टू डेट माणूस रिक्षा चालवत नाही, वा असं असं तंबाखू वगैरे खाणारा हातच असतो. तर पोरगी लहान, रिक्षात जाणारी पोरगी कितवी? 5वी 6वीची वगैरे पोरगी लहान. पण प्रॉब्लेम हा की बोल्डनेस. पोरगी लहान पण तिचं नेचर मात्र महान होतं. ती इतकी बोल्ड की रिक्षावाला माझ्या बाजूला बस, माझ्या बाजूला बसता बसता रिक्षा चालवताना सुरुवात झाली, मग स्टेरिंगच्या मध्ये येऊन बस. ओके. ओके. पोरगी बोल्ड आहे, मी जे काय करतो ते मला माहिती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली पाहिजे, म्हणून जाताना पोरगीला 5 स्टार चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट, हे चॉकलेट. म्हणजे काय? गिव्ह अँड टेक रिलेशन सुरू झालं. आता मी सांगू कसं? उद्या 5 स्टार मिळणार नाही, उद्या 5 स्टार मिळणार नाही, प्रकरण असंच चालू राहिलं. दॅट इज युअर मिस्टेक. फर्स्ट मिस्टेक कुठे? पॅरेंटची. तुमच्या मुलीला शाळेमध्ये युनिफॉर्मचा मतलब काय? सगळे एकसारखे वाटले पाहिजेत. तुझी मुलगी वेगळी का वाटते? तुझी मुलगी वेगळी का वाटते? शाळेचा रूलच आहे युनिफॉर्म म्हणजे इक्वल. राईट. आम्ही ट्रीट करताना सगळ्यांना इक्वल ट्रीट केलं पाहिजे. एखादी मुलगी जर सुंदर दिसते तर सर पण फिदा होऊ शकतो. आहेत शाळेत पण प्रकरण आहेत. पुष्कळ मुलांचे टीचर जोडीला प्रेम होते आणि पुष्कळ मुलींच्या जोडीला सरांचं प्रेम होते. पुष्कळ केसेस आहेत. ओके. आपण युनिफॉर्मिटीमध्ये नाही आहोत. तू तुझ्या मुलीला तयार करताना ह्या गोष्टी तुला दिसल्या नाहीत? तुझी मुलगी कशी उभी राहते, कशी चालते, ह्या गोष्टी तुला दिसल्या नाहीत? तुझ्या मुलीला तू कोणाबरोबर पाठवते ह्या गोष्टी तुला दिसल्या नाहीत? तुझ्या मुलीला तू कोणाच्या जोडीला बसवते, कुठे बसवते, ह्या गोष्टी तुला दिसल्या नाहीत? तुझ्या मुलीची कोणाच्या जोडीला फ्रेंडशिप होते ह्या गोष्टी तुला दिसल्या नाहीत? हो सर. नाही दिसल्या. मुलीची चूक काय होती? रोजचा अपडेट मम्मीला द्यायला पाहिजे. दिलं? ज्या दिवशी पहिल्या वेळेला गोष्ट घडली त्या दिवशी झालं? नाही झालं. कारण येताना त्यांनी चॉकलेट दिलेलं आहे, जे मला माझ्या पैशाने विकत घेणं शक्य नाही आहे. तेव्हा आपण पार्लेजी,
5 पैशाला की असं काही चॉकलेट यायचं ते घ्यायचे, ते चॉकलेट आपण घ्यायचे. ही 5 स्टार खाते, ही काय खाते, 5 स्टार खाते. ओके, विचार व्हायला पाहिजे होतं. मम्मीकडे ज्या गोष्टी येऊन कळायला पाहिजे होत्या त्या कळल्या नाहीत. मम्मीने जे शिकवण मुलीला द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाहीये. रिक्षावाला चान्स घेतो. कालांतराने दोघांचं प्रेम झालं. हे फर्स्ट लव्ह. माणूस कधीच विसरत नाही ना ते. हे फर्स्ट लव्ह, दॅट इज फिलिओ लव्ह. ओके, नादानी, मॅच्युअर नाही आहेत, नादानी. पोरगी पळाली, शाळेच्या एजमध्ये रिक्षावाल्याच्या जोडीला लग्न केलं. ओके, रिक्षावाला तुमच्या इकडचा तुम्ही ओळखता. हां, रिक्षावाल्याच्या जोडीला लग्न केलं. लग्न झालं, चलो ठीक आहे. तुझं लग्न झालं ना, तुझं प्रेम होतं ना, लग्न झालं ना, आता काय प्रॉब्लेम आहे. टेम्पटेशन अँड इल इफेक्ट्स. पोरगा दारू प्यायला लागला, रिक्षा चालवायचं सोडून दिलं, बायकोला रोज मारायला लागला, तिला बंद करून ठेवायला लागला. का? प्रॉब्लेम काय झाला आता? व्हॉट्स द मॅटर? प्रॉब्लेम हा झाला की रिक्षावाल्याला स्वतःची हैसियत मालूम होती, त्याला त्याची ऐपत माहिती होती. राईट. जनरली मला ही मुलगी दिली असती का, मला ही मुलगी मिळाली असते का? ही मुलगी मला कशी मिळाली? मला मिळाली नाही, मी मिळवली आणि फसवून मिळवली. जर माझ्यासारख्या काडीमोल मुलाला ही मुलगी पटली तर माझ्यासारख्या चांगल्याला पण ही पटेल. जेव्हा बाहेर जाऊन ही बोलते, कोणाशी बोलते, कोणाबरोबर हे करते, तिच्यावर कोणी लाईन मारली, हिला कोणी सोन्याची अंगठी दिली तर, हिला कोणी हे दिलं तर, की त्याला पण पटू शकते. संशयाचं जाळं तयार झालं. ओके, स्वतः रिक्षा चालवायचा राहिला, दारू प्यायला लागला, तिला मारायला लागला, तिला बंद करून ठेवायला लागला. इतकी हालत की जेव्हा पळालेली तेव्हा लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं त्यांच्या रिलेटिव्सनी. पण आता रिलेटिव्सला प्रॉब्लेम व्हायला लागला. काय प्रॉब्लेम व्हायला लागला की हे सर्व होते ते कुठे होते? सोपारा मार्केटमध्ये होते. आपण सर्व सोपारा मार्केटमध्ये जातो. तेव्हा आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आणि कोणाचे यायचे? स्वतःच्या मम्मी पप्पाच्या नाही, काका बापाच्या. त्यांना वाईट वाटायचं, आमची मुलं इतक्या चांगल्या रीतीने वागतात आणि माझ्या भावाची मुलगीची ही कंडिशन. पण करणार काय? नवरा परमिशन नाही देत ना. नवरा काहीच करून देत नाही, कोणाला येऊ देत नाही, कोणाला जाऊ देत नाही. तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ती बिचारी फाडक्या साडीमध्ये. इल इफेक्ट्स बघा. हां, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग आता करायचं काय? सरते शेवटी तो पिऊन पिऊन वारला. ओके, तेव्हा त्या रिलेटिव्सने तिला आणलं. आत्ता कुठे तिला 2 की काय 3 मुली. हां, ओके, आत्ता कुठे त्या बाईची कंडिशन थोडीशी ठीक झाली रिलेटिव्सने हेल्प केल्यामुळे. एक नादानी किती भोगावी लागते बघा, किती भोगावी लागते. माणसाच्या जीवनात ह्या गोष्टी आहेत सर्व. ओके, माणसाने समजदार असायला पाहिजे. तेरी अक्कल घात चरने गई थी. तुला वचन मिळालंय ना, तू वचन वाचते ना, तू वचन हे करते ना, हे सगळं अशासाठीच का? कशासाठी करते? दुसरी एक स्टोरी सांगतो. ट्रेनमध्ये जातानाची गोष्ट. माझ्यापेक्षा खूप सिनियर माणूस, आता रिटायर झालेले आहेत, 65 अबाव 65 असतील. त्यांना 2 मुली. पण मुली इतक्या सुंदर ना की बस. मोठ्या मुलीचं शिक्षण झालं, बॉम्बेला कामाला लागली. तिचा बॉस की मॅनेजर कोणतरी होता, तो तिच्यावर लाईन मारायला लागला. हिचं प्रमोशन, हिची पगारवाढ, हिची सर्व सुरू झाली. ओके, आणि म्हणजे कोण पण करेल, मुलगी होतीच तशी सुंदर. तर काय झालं? तिने त्याला प्रपोज केलं. मुलीचा हाच प्रॉब्लेम आहे, स्त्रियांचा हाच प्रॉब्लेम आहे. त्या चंचल आहेत. त्या काय आहेत? चंचल आहेत. ब्रदर ब्रॅनम काय सांगते? विकेस्ट पात्र. नाजूक पात्र. पटकन ते विचार नाही करत. हा बॉम्बेचा, मी गावातली, हे कसं काय होणार? हा हिंदू आहे, मी ख्रिश्चन आहे, कसं काय होणार? ओके, ह्याचं घराणं काय, आमचं घराणं काय, कसं काय होणार? हा विचार नाही करत. ओके, चंचल असतात. बॉस माझ्यावर मरतो म्हणजे काय? ओके, इथे थांबूया. बेत्शेबाने चूक केली, पडदा टाकला नाही. 1 थिंग. ओके, दावीद विसरला, माणसं पाठवून तिला बोलवून घेतलं. तू गेली कशी? बेत्शेबाला जेव्हा दाविदाने बोलवलं तेव्हा तू गेली कशी? कारण का नाही विचारलं? जाण्यामागे 2 कारणं असतील, आपल्याला माहिती नाही. एक,
राजाचं बोलावणं कोण धुडकावणार? हम्म. राजा बोले प्रजा हले, गेलं Yes, पाहिजे, yes, yes, yes. नाही तर मला मारून टाकेल. ओके. Right. दुसरी गोष्ट, मला राजाकडून बोलावणार नाही, हम्म. काय अभिमानाची गोष्ट. राजा मला बोलवतोय, राजाच्या 500 बायका इतक्या सुंदर सुंदर आणि मोठ्या मोठ्या घराण्यातल्या, आणि राजा माझ्यासारख्या लग्न झालेल्या बायकोवरती इच्छा करतोय. True. अरे, ही माझ्यासाठी काय आहे, अभिमानाची गोष्ट आहे. दोनापैकी एक असेल. एक तर ती राजासमोर तोंड उघडू शकली नसेल, दुसरी गोष्ट तिला अभिमानास पात्र ह्या मुलीचं पण तेच झालेलं. हम्म. बॉस माझ्यावर लाईन मारतो. ओके. बॉसने जेव्हा गोष्ट घरी कळली तिच्या पप्पाला, त्याने सरळ सांगितलं, नो, तू जर त्याच्याशी हे केलं तर मला मेलेलं पाहशील. मी तुला सांगतो तिथून जॉब सोड, मी तुला दुसऱ्या ठिकाणी जॉब लावतो. पण मुलगी तयार नाही, म्हणजे प्रकरण पुढे गेलेलं आहे. म्हणजे प्रकरण थिलिओ लॉपर्यंत आलेलं आहे. पार्टीला तू चल, मीटिंगला तू चल, इकडे तू चल, सगळ्या ठिकाणी तू चल. मर्सिडीज गाडीमध्ये जायला भेटते, हे करायला भेटते, ते करायला भेटते, सगळं काही 5 स्टार हॉटेलमध्ये जायला भेटते. ओके. टीचर काय सांगते, मुलीच्या पण इच्छा असतात, त्या पैशाद्वारे पूर्ण होतात, हे इथे पूर्ण होत होत्या. त्याच्या पलीकडे जाऊन बॉसने आणखीन एक ऑफर दिली, मी तुझ्याशी लग्न करतोय, मी कॅथलिक व्हायला तयार आहे. आता आणखीन काय पाहिजे? आता कोण काय बोलणार? ओके. ह्या कंडिशनला घरचे सर्व राजी. फक्त प्रॉब्लेम आहे तो ह्या काजीचा. मी त्याला विचारलं, अंकल, बॉस जर कॅथलिक व्हायला तयार आहे, तो चर्चमध्ये लग्न करायला तयार आहे, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तर तो मला सांगतो, मला प्रॉब्लेम हा आहे की मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत, हा माझा प्रॉब्लेम आहे. मी बोललो, मला समजलं नाही. तो बोलतो, तुझं वय काय आणि माझं वय काय? मग आता तुम्हाला रिटायर व्हायला 1 वर्ष बाकी आहे. तुझ्यापेक्षा मी पावसाळे जास्त बघितलेत ना, तुझ्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे की नाही? ऑब्व्हियसली आहे. माझ्या बॉसच्या 3 बायका. त्याचा प्रॉब्लेम काय होता? माझ्या बॉसच्या 3 बायका. आणि 3 बायका कशा झाल्या माहिती आहेत का? तर मी बोललो, कशा झाल्या? कशाच झाल्या? ऑफिस स्टॅनो म्हणून लागली, आवडली, त्याच्याबरोबर लग्न केलं. तिच्याबरोबर लग्न केलं, ती घरी राहिली, मुलबाळ झाली, थोडी स्थूल झाली, ती आवडायची राहिली, दुसरी स्टेनो आली. आज माझ्या मुलीच्या जोडीला करणार, मुलगी घरी राहणार, हिच्या जागेवर दुसरी कोण येणार? ट्रू सर. हिच्या जागेवर दुसरी कोण येणार? ज्या माणसाने हे सर्व बघितलेलं आहे त्या बोलते, आपली पातळी बघूनच माणसाने वागायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आपली पातळी बघूनच माणसाने व्यवहार करायला पाहिजे. ट्रू सर. ओके. श्रीमंताच्या घरी उगाच आशा ठेवू नये. गरीबाच्या घरी पण ॲक्सेप्ट करू नये. म्हणजे मी तुम्हाला हे रूल नाही सांगत, कशाला करू नये. जर मुलगी तिला कामाकाजीची सवयच नसेल तर ती गरीबाच्या घरी कशी नांदणार? त्या भानगडी होणार. पण मी तुम्हाला एक्सेप्शनल केसेस सांगतो. हां, आता हे प्रकरण पण तुम्ही जाणता, ब्रदरला माहिती आहे, वाघुलीतला 2 पाय नाही आहेत. बँकेमध्ये कामाला आहे, माहिती आहे ना, बैसाकी घेऊन चालतो. आणि त्याची बायको जर तुम्ही बघितली तर तुम्ही तिला मूर्ख म्हणाल. तिने ह्याच्या जोडीला लग्न कसं केलं? एक्सेप्शनल केसेस आहेत. ती सांगते, मी करेन तर ह्याच्याच जोडीला करेन, मला ह्याची सेवा करायला आवडेल. तुम्ही बघितलं असेल ना ब्रदर, ती पोरगी इतकी सुरेख आणि सुंदर आहे, सुडोल आहे, तिने त्याच्याशी लग्न केलेलं आहे. तो बैसाकी घेऊन चालतो. तुम्ही पुष्कळ वेळेला बँकेत बघितलं असेल, आपल्या ह्या बँकेत त्याची ट्रान्सफर असते. ओके. त्याचं लग्न होणे ही मोठी गोष्ट होती. त्याचं लग्न होणे ही मोठी गोष्ट होती. पण देव त्याच्यावरती इतका फिदा पहिल्यापासून की त्याचा जन्म झाल्यानंतर काही काळाने त्याची आई आजारी पडली की मेली, असं काहीतरी झालं. त्याला त्याच्या मावशीने वाढवलं. आम्ही शाळेत बघायचं, त्याची मावशी रोज त्याला सोडायला यायची. ओके. आणि तो तेव्हा काठी घेऊन चालायचा, बैसागी नव्हता, काठी घेऊन चालायचा. ओके. आता जेव्हा मी त्याचं बघितलं ना की त्याला सोडायला ती मुलगी आलेली, तेव्हा मी विचारलं की हे कोणतं? बोलते, हिची बायको. ह्याचं लग्न झालंय बोलते. आणि ह्याला इतकी सुंदरच नाही, ती शिकलेली पण आहे खूप. आणि ती त्या घरातलं सगळं काय करते. राईट. समजलं का? सगळं काय करते. डेडिकेशन. आमेन. एक म्हणजे ट्रू डेडिकेशन असते ना, समर्पण. हां, ॲक्च्युली कोणाला असा नवरा आवडणार? सगळ्यांना वाटते की माझ्या नवऱ्याने बुलेट चालावी, मी त्याच्या मागे अशी बसावी. पण ती मुलगी काय करते बघा,
ती मुलगी काय करते. तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल देतो, 2 तलावचं. एका मुलाचं एंगेजमेंट झालेलं, मुलगी आमच्या इकडची होती, निर्मळची. ओके, काहीच हे नव्हतं, जस्ट एंगेजमेंट झालेलं नवीन आणि सगळं. मुलगा त्याच्या घरून गाडी काढत होता, तिथून एक गाडी आली, ठोकलं, ॲक्सिडेंट झालं, ब्रेन हॅमरेज झालं, मुलगा कॉमामध्ये गेलाय, अद्याप आहे वाटतं जिवंत. ओके, पण मुलगी सांगते मी दुसऱ्या कोणाशी करणार नाही, मी ह्याच्याशीच एकनिष्ठ राहीन. मुलाच्या आईवडिलांनी सांगितलं माझा मुलगा आता कधीच उठणार नाही 9वी सारखं. येस. मला दुसरा मुलगा होणार नाही रुत, की ज्याचं मी तुझ्या जोडीला लग्न करून देईल. तू कशाला. त्या मुलाचे आई वडील सांगतात की तू तुझं जीवन कशाला, आणि काय तुमचं लग्न झालेलं आहे का, जस्ट एंगेजमेंट झालेलं, तू कशाला हे डेडिकेशन. बोलते नाही माझं त्याच्याशी झालेलं नाही करणार. करतच नव्हती. आता सगळ्यांनी फोर्स केला तेव्हा कुठे तिने तरी लग्न केलं. ओके, मुलीला ब्रदर ओळखतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा पण केसेस आहेत. राईट सर. अशा पण केसेस आहेत. ह्या सगळ्या कशावरून होतात. त्या मुलीला हे हृदय कसं मिळालं. त्या अपाईच माणसाच्या बायकोला हे हृदय कुठून मिळालं. राईट. तिला का नाही वाटत की मी पण जरा सिंड्रेला सारखी अप टू डेट फिरावी आणि हे जे करावं, असं तिला का नाही वाटत. काय कुठेतरी तिच्या मनात देवाचं घर आहे. कुठेतरी तिच्या मनात देवाचं घर आहे. कुठेतरी ह्याच्या मनात काय चालू आहे, हे असं चालू आहे. आपल्याला आज विचार करायला पाहिजे. आज आपल्याला काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. कोणता विचार करायला पाहिजे, हा विचार करायला पाहिजे. बघा दावीद कोणत्या थराला गेला. ओके, व्हॉट आर द इल इफेक्ट्स काय झाले. दाविदाने सर्व काही केलं. ओके, काय केलं त्याने, तिच्याशी प्रसंग केला, तिची चूक, पहिला पर्दा पाडली नव्हती. दुसरी चूक, माझं लग्न झालेलं आहे, माझा नवरा तुझ्या सेवेत आहे, तू माझ्या जोडीला असं कसं करावं हे तिने सांगितलं नाही. दोघांनी काहीच नाही, दोघे राजी झाले, सगळं काय झालं. गेली घरी, गर्भ राहिलेला आहे, निरोप पाठवला. दावीद पंचायतमध्ये कशाला, आता हिला गर्भ राहिलेला आहे हे प्रकरण त्याच्या समोर येणार. मग ते जगासमोर येणार, तो ते उघडकीस करणार की हे कसं झालं. मी तर युद्धावर आहे, मी येत नाही, मी घरी येत नाही, मग तुला मुलगा कसा झाला. प्रॉब्लेम आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून उरिया हित्तीला मागवून घेतलं. कशासाठी, की जो कोणीही माणूस परदेशी असतो किंवा युद्धावर वगैरे असतो, त्याला सगळ्यात जास्त ओढ घरची लागलेली असते. सगळ्यात जास्त ओढ कशाची लागलेली असते, घरची लागलेली असते. ऑब्व्हियसली उरिया हत्तीच्या जोडीला पण हेच होणार. उरिया हत्ती घरी जाणार, बायकोशी समागम करणार आणि मॅटर क्लोज. मग ती कोणापासून गरोदर राहिली, उरिया हत्तीपासून. बघा माणसाचं डोकं कसं चालते, कोणत्या वेने चालते. ओके, इच्छापूर्ती करण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो. ही दाविदाची योजना, ह्या दाविदाचे सर्व प्लान, सगळं झालं. पण काय सांगतात की मारने वाले से बचाने वाले का हात ज्यादा लंबा रहता है. आमेन. ओके, त्या परमेश्वराची कृपा बघा. दावीद देवाच्या हृदयात वास करणारा होता, माझ्या मनाप्रमाणे चालणार. पण आता काय झालं, उरिया हित्ती काय सांगतो, मला हे शोभते का. कराराचा कोष बॅटलफील्ड वरती आहे. माझा धनी युद्धात, त्याचे माणसं युद्धात, आणि मी माझ्या बायकोकडे जाऊ झोपायला, हे मला शोभते का. दाविदाकडे 500 बायका, त्याला घ्यायला नाही वाटत, त्याला दुसऱ्याची लग्न झालेली बायको घ्यायला वाटते. दावीद परमेश्वराचा माणूस, हा माणूस कन्वर्ट होऊन आलेला आहे. ह्याचा विश्वास तो काय, आणि दाविदाचा विश्वास तो काय, दाविदाच्या मनात काय चालू आहे. राईट सर. आणि उरिया हित्तीच्या मनात काय आहे. माझ्या स्वामीच्या जोडीला मी असं करू, त्याला सोडून जाऊ. तिथेच झोपला, मला परत पाठव. तिथेच झोपला. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, दारू पाजली. मोठा प्रॉब्लेम. नशेमध्ये माणूस सेक्सच्या आहारी जातो, फालतू बडबड करायला सुरुवात करतो आणि त्याला त्या गोष्टीचं टेम्पटेशन होते. आणि व्हायला दुसऱ्या कोणत्या जोडीला काय, की बाजूला घर आणि माझी बायको आहे, तिला घ्यायचं. तथापि तो गेला नाही. तथापि त्याने त्याचा विश्वास ढळू दिला नाही. व्हॉट अ एक्झाम्पल. ब्रदर ब्रॅनम काय सांगतात, मी जाणार तेव्हा त्याच्याशी शेक हँड करणार. त्याच्याशी शेक हँड करणार. मी दानियलशी शेक हँड करणार की तू त्या सिंहाच्या गुहेत गेला होता तेव्हा तुला काहीच नाही वाटलं. नो फिअर ॲट ऑल. तुला काहीच नाही वाटलं. कशाला ब्रदर ब्रॅनमने सांगितलं. आत्ता आपण पृथ्वीवर जगत असताना आपल्याला किती भीती असते.
किती टेम्पटेशन असते, किती Yes. काय काय असतात. ह्या माणसाने कसं केलं असेल? हा, मी जाईन तेव्हा योसेफाला मिठी मारणार. काहीच नव्हतं. येस पोटिफारच्या बायकोने तुला व्यंग्यात घेतलेलं होतं. घर सोडून आलेलं आहे. येस तुझी ती काय चूक? तू यू प्रमाणे सांगू शकत होता, माझी ती काय चूक? आणि स्वतःची त्याची बायकोच करणार होती ना. झाकली मोठ 1.25 लाखाची घरातल्या घरात प्रकरण होतं. राईट राईट ती कोणाला सांगणार होती? बरोबर केलं नाही म्हणून तिने सांगितलं उलट. केलं असतं तर हम्म. सांगितलं नसतं. ओके, True, तिची true. इच्छा होती, पण तो पळून गेला. आमेन काय वचनाचा प्रभाव. आमेन आमेन त्याचा कोट राहिला, तो पण घ्यायला आला नाही. माझा Right. कोट राहिल्यावर मी फसेन त्याचा पण विचार केला नाही. राईट मी वचन पाळलं तर मला देव कसंही सोडवेल. राईट राईट मी जर वचन पाळलं तर मला देव कसंही सोडवेल. हे एक एक्झाम्पल झालं. राईट आणि मी जर वचन नाही पाळलं, दाविदाने सगळं काय केलं, निरोप पाठवला, ह्याला एकदम युद्धाच्या तोंडी दे. युद्धाच्या तोंडी दिलं, तो मेला. पण सेनापती घाबरला की मला असं करायला नको होतं. बरोबर. मी सेनापती ना, मला अक्कल नाही का? मेरी Right, अक्कल right. घातच्यार नाही गई आहे. ट्रू पण सर त्याने फक्त इतकाच निरोप पाठवला की दाविदाला काय सांग की उरिया हत्ती मेला. बस हो. इतकं सांग बस, की काम झालं. उरिया हत्ती मेला मेला. इतकं सांग. दावीद खुश, काय घाबरू नको, असे प्रसंग होत राहतात. अरे होत काय राहतात? हा प्रसंग मी घडवून आणलाय. येस हा प्रसंग मी काय केलाय? घडवून आणलाय. होत काय राहतात? मला हेच पाहिजे होतं की उरिया हित्ती आता मरावं. ओके, उरिया हित्ती मेला. तिचा नवरा मेला. तिला जे सूतक करायचं होतं ते केलं. येस दाविदाने तिला ठेवून घेतलं. दाविदाने तिला काय केलं? ठेवून घेतलं. ओके, काय मोठेपणा. राजाचा सेवक मेला, त्याने त्याच्या बायकोला विधवा म्हणून जगू नाही दिला, ठेवून घेतलं. पण त्याच्या अगोदरचं कोणाला काय माहिती? ट्रू सर त्याच्या अगोदरचं कोणाला काय माहिती? काय डाळ शिजत येते कोणाला काहीच माहिती नाही. हित्तीची बायको पण विचार. आता प्रसंग कोणता, याच्यात कॅरेक्टर किती आणि इलिफेक्ट्स काय आहेत ते बघा. राईट दावीद, उरिया हित्तीची बायको हम्म. आणि तिला राहिलेला गर्भ, बरोबर 4 कॅरेक्टर आहेत. ओके, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चूक कोणाची? दावीद की बेतशेबा? बेत. दोघांची पण. राईट पण उरिया हित्ती आणि त्या मुलाची काय चूक? येस उरिया हित्ती आणि त्या मुलाची काय चूक? उरिया हित्ती कशाला मारायचा? माझ्या जीविताची शपथ, मी कराराचा कोष सोडून जाऊ हे सांगितल्याबद्दल ही त्याची चूक. हित्तीमधून कन्वर्ट होऊन इस्रायली झाल्याबद्दल ही त्याची चूक. वचनाशी एकनिष्ठ राहिले ही त्याची चूक. नो त्या मुलाची काय चूक? तिच्या पोटी जन्माला आला ती चूक. दाविदाचा पुत्र म्हणून ती चूक. तिच्या जोडीला लग्न झालेलं होतं ना दाविदाचं, येस पण पद्धत चुकीची होती. तू परपुरुषाची बायको असताना तुला परपुरुषापासून गर्भ राहिलेला होता. समजलं? Right. चूक कोणाशी? भोगतो कोण? पण ह्या दोघांच्या जोडीला झालं ते चांगलं झालं, आणि ह्या दोघांच्या जोडीला बेतशेबा आणि दाविदाच्या Right. जोडीला झालं ते वाईट झालं. ट्रू दाविदाच्या जोडीला झालं ते वाईट झालं, आणि बेतशेबाच्या जोडीला झालेलं ते वाईट झालं. पण उरिया हित्तीच्या जोडीला झालं ते वाईट चांगलं झालं. कारण ब्रदर ब्रायन काय सांगतो, मी जेव्हा क्रॉस द लाईन येस येस तेव्हा तो स्वर्गात आहे. असणार आमेन तो कुठे आहे? स्वर्गात आहे. आमेन आमेन ते बाळ तू जगात यावं आणि परत हे सर्व तुझ्या आई बापाचे धंदे बघावे, राईट त्यापेक्षा तू तेव्हाच गेलेला बरं. तो हो, जगात सर. आला, मोठा झाला, काहीच मग मेला. डॉक्टरकडे फिरला. कुठे कुठे फिरला? हो सर्व दिलेलं आहे तिथे. दिलेलं आहे सर्व डॉक्टरांकडे बरोबर. फिरला. त्याचे सेवक दाविदाला सांगायला घाबरले. हम्म. आता राजा ओरडणार. सेनापती दाविदाला निरोप द्यायला घाबरला की तू इतक्या पुढे त्यांना कसं पाठवलं? तुला अक्कल नाही का? तू सेनापती तो कसला? काढू शकत होता त्याला त्याच्या पोस्टवरून. ह्या चाकरांना दावीद सजा देऊ शकत होता. माझ्या मुलाची तब्येत इतकी बिघडली, मग तुम्ही काय करत होते? ट्रू पण दाविदाने सेनापतीला पण शिक्षा केली नाही, ह्यांना पण शिक्षा केली नाही. काय शिक्षा केली नाही? दावीद अंतःकरणातून Yes. जाणत होता ना. आमेन दावीदला दाविदाचं अंतःकरण सांगत होतं ना, सांगत होतं. काय चालू आहे ते, हे सगळं प्रकार काय चालू आहे तो. ओके, आता नेक्स्ट काय झालं? दाविदाला आपल्याला असं वाटतं की मी सर्व झाकून ठेवलेलं आहे. ओके, जस्ट 5 मिनिट्स. आपल्याला असं वाटतं की आपण सर्व झाकून ठेवलेलं आहे. दाविदाला वाटते की हे सर्व झाकून ठेवलेलं आहे. नाथान आला, हे राजा येस तू काय न्याय करणार? दावीद सांगतो शुअरली ही विल डाय. डाय हु विल डाय? येस तुला माहिती नाही आपण न्याय करतो दुसऱ्यांचा, तेव्हा असं सांगू शकतो का
हे ह्यांनी केलं असेल तर ह्याला मरायला पाहिजे, हे मी केलं असेल तर मला पण मरायला पाहिजे, असं कोण सांगतो का? येस येस. न्याय करताना आपण कोणच असं बोलत नाही. नाही. देवा ह्याला तू हे कर, मला मात्र तू माफ कर, मला तू मात्र माफ कर, असं नसायला पाहिजे. असंच असायला पाहिजे की देवा जर मी चूक असेल तर तू मला दाखव, आमेन. तो चूक असेल तर त्याला दाखव, त्याला रिपेंटन्स दाखव, म्हणजे त्याला रिपेंटन्स आतमध्ये, आमेन आमेन. त्याला रिपेंटन्स आतमध्ये दाखव, म्हणजे त्याला नो. हे नको करू, त्याला रिपेंटन्स आतमध्ये. मी चूक असेल तर तू मला दाखव, मला सुधारण्याचा मौका दे, आमेन आमेन. मला सुधारण्याचा मौका दे. दावीदने सांगितलं ही विल डाय. हु विल डाय? दावीद हिमसेल्फ विल डाय. आमेन. राजाचा शब्द म्हणजे प्रमाण, मोहर लागली ही विल डाय. Yes. नाथानीने काय सांगितलं? नो नो नो, स्टॉप स्टॉप, तुझ्यासाठी 2 मेले आहेत ना, उरिया हित्ती मेलाय, त्याला तू मारलाय ना, ब्लड दिलेला आहे पापाचा, तुझा मुलगा मेलेला आहे. रिपेंट. बेतशेबेची ती काय अवकात, बेतशेबेची ती काय अवकात, मोठ्या घराण्यातली नव्हती, सुंदर होती, पण लग्न झालेली बायको होती. आता तो कितवी होती? 501. पहिली नव्हती, महाराणी नाही, पटराणी. आणि त्याच्या बदल्यात सदैव काय? मी माझ्या नवऱ्याचा खून केला, माझ्या नवऱ्याचा खून झालेला आहे, त्याच्यात माझे पण हात आहेत, माझा मुलगा माझ्या हातून मरण पावला. कशाला? मी केलेल्या पापाबद्दल. आपली पापं कोणाकोणाला भोगावी लागतात बघा, आपली पापं कोणाकोणाला भोगावी लागतात. आपल्या घरात जे प्रसंग चालू असतात ते असेच चालू नसतात. आपल्या घरात जे प्रसंग चालू असतात ते असेच चालू नसतात. मी तुम्हाला सॉरी, आय एम टेकिंग युअर टाइम, पण मला हा विषय संपवायचा आहे म्हणून ना, एक्सक्यूज मी. माझ्या जुलीला झालेली घटना सांगतो. हां, मी जवळपास 2007-08 पासून प्रिचिंगला सुरुवात केली. ओके, ते मी 2012पर्यंत प्रिचिंग करत होतो, 11-12पर्यंत. नंतर मी DED कॉलेजला जायला लागलो, मी प्रिचिंग बंद केलं. मी प्रिचिंग बंद केलं याच्या मागचं कारण सांगा. कारण मी DED कॉलेजला जे ॲडमिशन घेतलं सेंट थॉमस बॅप्टिस्टा, तिथे ही अट होती की इथे फक्त कॅथलिक लोकांनाच ॲडमिशन मिळणार, ही अट होती. आय एम बॉर्न इन कॅथलिक, माझ्याकडे कॅथलिकचं सर्टिफिकेट आहे, रोमन कॅथलिकचं. चर्चमध्ये माझं वाल्टिंग वगैरे झालेलं आहे, त्यामुळे मी निर्मल चर्चमधून ते बॅप्टिझम सर्टिफिकेट घेतलं, तिथे दिलं आणि मोठ्या मुश्किलीने माझं तिथे ॲडमिशन झालं. 50 झालेली, त्याच्यातलं एक सोडून गेला. वेटिंगवरती माझ्या अगोदर दुसरी एक होती मुलगी, तिला पहिलं बोलावलं तर ती सांताक्रूजला एक कॉलेज आहे तिथे गेलेलं, तिथे होत होतं. ओके, ती तिथे गेलेली, तिने चुकीने उत्तर हा दिला की आय एम नॉट कमिंग, कारण तिला असं वाटलं की तिचं तिथे होते. तिचे वडील आजारी होते, बंगलीला हॉस्पिटलला होते, मी तिथे शेजारीच होते. त्या क्लार्कचं नाव पूनम. तिने मला फोन केला की जॉनी परेरा. मी बोललो हां, वेटिंगमध्ये एक जागा आहे, जिला कॉल केला ती बॉम्बेला गेलेली आहे, तू आत्ता येत असतील तर तुझं ॲडमिशन होईल. मी बोललो मी इथे बंगलीला आहे, मी ताबडतोब येतो. मी ताबडतोब तिथे गेलो आणि क्लेम केला. तिने मला सांगितलं की असं असं करावं लागेल, 30,000चं काय FD काय ते हे बनवतो नॅशनल बँकेतून, हां DD बनवावं लागेल, हे ते. मी तिथे वडिलाला तसंच सोडलं. मी इथे आलो, माझ्याकडे पैसे नव्हते, सासूने पैसे दिले, ते घेतले. मी अख्खी दुपार तिथे घालवली, पहिला DD बनवला. कशाला? तिने कंडिशन ठेवलेली, ती मुलगी जर परत आली आणि क्लेम केला तर तुझा सीट गेला, कारण तू 2nd नंबरला आहे. म्हणून मी त्याच दिवशी सुरुवात केलं. झालं पण तसंच. माझा डिमांड ड्राफ्ट झाला, माझ्या नावाने ॲडमिशन झालं. ती मुलगी आली 3 वाजता आणि बोलते मला ॲडमिशन पाहिजे. ती बोलते सॉरी, 2ndला चान्स दिला आणि झाला, कारण तिचं तिथे झालं नव्हतं. ओके, हे सगळं झालं, माझं कॉलेज चालू झालं. मी प्रिचिंग स्टॉप केलं, कारण मी खोटं बोललेलो आहे. ओके, आता मी रोमन कॅथलिक म्हणून प्रेझेंट केलेलं आहे आणि मी तिथे ॲडमिशन घेतलेलं आहे, मी खोटं बोललेलो आहे, म्हणून मी पुलपीट वर्ज केलं. ओके, आम्ही राजस्थानला आमची पिकनिक गेलेली, तिथून मी आलो. पण तिथून मी यायच्या अगोदर माझ्यासमोर 2 गोष्टी वाढवून ठेवलेल्या होत्या, टेम्पटेशन अँड इल इफेक्ट्स. मी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही इथे एक गोष्ट बघत असाल की माझ्या 2 प्रकारच्या लाद्या आहेत. कोणी कधीच विचारलं नाही की ह्या 2 प्रकारच्या कशासाठी आहेत. ही डिझाईन नाही केली, ही केलेली डिझाईन नाही आहे. मी जेव्हा घरी आलो तेव्हा ह्या लाद्या अशा उखळलेल्या होत्या. हे आणखीन एका ठिकाणी ब्रदर सेबेस्टियनच्या घरी झालेलं होतं, तुम्हाला माहिती असेल तर, मला माहिती नाही. ह्या लाद्या वरती आलेल्या होत्या, तुम्ही चालताना डोंगरावर चालताय असं वाटत होतं. असंच कम्प्लिटली अशा वरती आलेल्या, जवळपास 1 फूट असं सर्वच्या सर्व. हां, इथे तुम्ही चालू फिरू शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. मी जेव्हा आलो तेव्हा हे झालेलं होतं. हिने मला फोनवरती सांगितलं. मी विचार करायला लागलो हे कसं झालं. ओके, थोड्या दिवसाने मी एकदम वाईटरित्या आजारी पडलो. मी डॉक्टरकडे जातोय, तो मला इंजेक्शन देतोय,
आणि पाठवतोय. तुला चॉकची ॲलर्जी झाली असेल ती चेक केली, हे केलेलं ते केलेलं, काहीच होत नाही. ओके. मग मला एका आजाराला सामोरं जावं लागलं आणि जवळपास 6-7 महिने मला रिकव्हरीसाठी लागले. हे लाद्या काढल्या मग मी सगळ्या उकळून, त्याच्यातल्या चांगल्या, कारण ह्याच डिझाईनच्या परत भेटत नव्हत्या, म्हणून मी हे कॉम्बिनेशन केलं आणि इतकं मला भेटलं म्हणून मी हा मधला पट्टा असा केला. हे 2 मोठ्या गोष्टी माझ्यासमोर आल्या. सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की आजाराचा, आणि मला सतत हाच प्रश्न होता की मी आजारी कशाला पडलो, काय चूक झाली असेल, काहीतरी झालं असेल, नाही तर इतकं मोठं संकट माझ्यावर आलं नसतं. मग काय चूक झाली होती ती आता परवा दिवशी, इतके वर्ष झाली आला, मी सतत विचार करत होतो. मी 1-2 भावाला बोलवलं आणि त्यांना पण सांगितलं की माझा हा प्रॉब्लेम कशाला व्हावा, मला इतक्या मोठ्या आजाराला कशाला सामोरं जावं लागावं, काय चूक झालेली असेल. कोणी काय ना काय कारणं सांगितली, परमेश्वराची इच्छा असेल, हे ते असेल. लास्ट संडेला ब्रदर स्टॅनली प्रीच करताना त्यांनी एक गोष्ट बोललं, तेव्हा मला रिअलाइज झाले, कोणतीही गोष्ट तुमच्या जोडीला युही होत नाही. ओके. माझा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, मी एकतर खोटं बोललेलो होतो, खोटं सर्टिफिकेट खरं होतं, आय वॉज बॉर्न इन कॅथलिक. ओके. पण त्यावेळेला मी कॅथलिक नव्हतो, मी बिलिव्हर झालेलो होतो. तिथे राजस्थानला मी गेल्यानंतर मी प्रीचिंग कशाला स्टॉप केलं, कारण मी तिथे रोज प्रार्थना बोलायचो, त्याच्यात हेल मेरी, नमो मरिया वगैरे सर्व बोलायला लागायचं, मला ओठ हलवायला लागायचे, टीचर बघतायत. ओके. 2 वर्ष मी एकदम गुपित ठेवलं. अद्याप माझ्या जोडीला असणाऱ्या स्टुडंटला आणि टीचरला माहिती नाही की मी प्रार्थनेला आहे म्हणून. ओके. तर पण तिथे गेल्यानंतर काय झालं, राजस्थानला मी ज्या हॉटेलमध्ये राहायचो ना, त्या एका हॉटेलमध्ये कॅथलिक मास झालं आणि त्या मासमध्ये मी कम्युनियन घेतलं. त्या मासमध्ये मी काय केलं, कम्युनियन घेतला. जर मी नाही घेतला तर मला पकडलं जाईल, ह्या भीतीने मी कम्युनियन घेतला. मी ताबडतोब गेलो वॉश बेसिनमध्ये, तो कम्युनियन थुंकून टाकला. ओके. पण हे पाप झाकण्यासाठी पुरेसं नव्हतं, फटका बसलाच. इल इफेक्ट. पनिशमेंट चुकत नाही. बघा, तुमचा नाश नाही होणार, पण तुम्हाला रिपेंटन्स येण्यासाठी ह्या गोष्टी तुमच्या जोडीला होणार. सुटका कोणालाच नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टोटल रिपेंडन्स येण्यासाठी ह्या गोष्टी तुमच्या जोडीला होणार. आता फक्त मी शेवटचा कोट वाचून मला हे बंद करायचं आहे, कारण सॉरी मी तुमचा खूपच वेळ घेतला. की ओके. Assist. Okay. Look at David. How could he have done? One jump into a pit and killed a lion. एका उडी मारून त्याने लायनला मारलं. How could David take Uriah's wife, the beautiful Bathsheba, when he had 500 of his own, but seen her taking a bath? And there is a negligence that is, हे आताच आपण बघितलं. आणि सिम्पली आता बघा चालेल वाचतो. नाव शी जस्ट फॉरगॉट टू पुल द शेड्स डाऊन वेन शी वॉज टेकिंग हर बाथ. आंघोळ करताना तो पडदा खाली घ्यायला विसरली. अँड नोट दॅट किंग मेड अ ट्रिप बाय देअर एव्हरी डे डाऊन ओव्हर दॅट वॉल. तिला माहिती होतं की रोज राजा इथे फिरायचा, तरी पण ती विसरली. पर्पजली केलेलं नाही, विसरली. दॅट्स व्हॉट्स द मॅटर. आय डोंट थिंक वुमन टुडे सो नेग्लेक्ट. ती विसरलेली, दुर्लक्ष झालं. पण आता इथे ब्रदर ब्रॅनम काय सांगतात, आजच्या लेडीज या दुर्लक्ष नाहीये. ऑर सो वेल दे जस्ट सिम्पली गो आउट नेकेड. ते शॉक म्हणून बाहेर नेकेड जात आहेत, अर्धनग्न, टाईट फिटिंग. ओके. दॅट्स ऑल. इन द स्ट्रीट लिटिल ओल्ड क्लोथ्स ऑन. इट्स अ डिसग्रेस. ओके. मी 65 पेजवरती वाचत आहे, द मेसेज ऑफ ग्रेस म्हणून. Well, they just simply go out naked, that's all, in the street. It's a disgrace. And then wonder why men blow and whistle. उगाच माणूस शिटी मारतो का? तुझ्या येण्याच्या अगोदर तो शिटी मारत नव्हता, हे हाय करत नव्हता. तुला बघितल्यावर शिटी मारायला लागला. कसं? तू कपडे काय घातले? ओके. विसल.
वाय दे डू दॅट टू मेक देम विसल अँड कॅरी ऑन. कसं काय मारायला लागले अचानक? कधीपासून मारत नव्हते, आता कसे मारायला लागले? ओके, दे नो दॅट, दे गॉट सेन्स इनफ टू नो दॅट. त्यांना सेन्स मिळाला वातावरणात, Yes. त्यांना समजलं Right. ही पोरगी अशी आहे, हिची चाल अशी आहे, त्यामुळे हे असं होत आहे. Right, ओके, amen. देन दे डू इट जस्ट बिकॉज दे वॉन्ट इट, इट्स इन देअर हार्ट. यू टेल देम दे आर इमॉरल, दे माइट डिस्प्यूट ऑट. तुम्ही त्यांना सांगितलं की ते अभद्र आहेत, असं आहेत, पण ते वाद करू शकतात. बट दे माइट नॉट बी इमॉरल, दे माइट dispute on, but they might not be immoral. They might be as pure as a lily when it comes sexually. ओके, ते लिली प्रमाणे पवित्र असू शकतात, पण जेव्हा सेक्शुअल मॅटर येते तेव्हा बघा. बट रिमेंबर देर इज अ स्पिरिट ऑन देम दॅट्स अनॉइंटिंग द डेविल सेंडिंग सम मॅन सोल टू हेल. बघा, एक स्पिरिट आलं की देविल तुम्हाला, तुम्ही हेलमध्ये त्याला तिथे मेजॉरिटी पाहिजे. येस, त्याला तिथे काय पाहिजे? मेजॉरिटी Right. पाहिजे. एक स्पिरिट आलं की देविल माणसाला कसं पाठवते बघा. हा, रिमेंबर द बायबल सेड हुसेवर लुकेथ अपॉन अ वुमन टू लस्ट आफ्टर हर हॅथ कमिटेड अडल्टरी विथ हर इन हिज हार्ट ऑलरेडी. त्यांनी हृदयात व्यभिचार केलेला आहे. राईट, आमेन, आमेन. रिमेंबर सिस्टर्स, यू विल आन्सर फॉर कमिटिंग अडल्टरी दो यू नेव्हर डन इट ऍक्च्युअली इन ऑल युअर लाईफ. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही कोणाच्याच जोडीला काहीच केलेलं नाही, शरीर संबंध घेतलेले नाहीये, पण अशा रीतीने तुम्ही केलेले आहेत. कारण तुम्ही जे वस्त्र परिधान करता त्याच्यामुळे. Yes. ओके, अडल्टरी दोन प्रकारे होते. अडल्टरी दोन प्रकारे होते. कोणत्या प्रकारे? फिजिकली अटॅचमेंट, हां, जे शरीराला जोडलं जाते ती एक अडल्टरी आहे. दुसरी अडल्टरी, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी त्या हॉटेलमध्ये ठेवलेले पदार्थ खाऊ शकत नाहीये, पण मी बघतोय, राईट, येस, येस, मी माझ्या डोळ्याने सेवन करत आहे. मी काय करत आहे? दुसरी अडल्टरी नयन से होती है. राईट, ओके, डोळ्याद्वारे ही व्यभिचार केला जातोय. मी माझ्या डोळ्याद्वारे तो पदार्थ खात आहे. हा लाडू आहे, हा पेढा आहे, मी माझ्या डोळ्याने सर्व करत आहे. ओके, दॅट इज अडल्टरी. कमिटिंग अडल्टरी थ्रू नेव्हर डन इट ऍक्च्युअली इन युअर लाईफ, बट दॅट सिनर दॅट लुक ॲट यू द वे यू ड्रेस be guilty of adultery, you will answer at the day of judgment for committing adultery when he was to say. येस. बघा, ह्या जगातल्या जजमेंट मध्ये तुम्ही सुटू शकता. कोर्टात तुम्हाला काय विचारलं जाते? इट इज डन फोर्सफुली और विलफुली. बिलकुल. त्या स्त्रीची किंवा त्या मुलीची इच्छा होती का? तर कोर्ट तुम्हाला माफी देऊ शकते, पण तिकडे तुम्हाला माफी नाही. नाही. तिकडे तुम्हाला माफी नाही. तिथे विलफुली आणि फोर्सफुली हे विचारलं जात नाही. तिथे तुम्हाला हे विचारलं जाते की तुला वचन माहिती होतं ना, मग हे कसं झालं? ओके, देन ही वॉज रोट ऑन हिज बुक कमिटेड अडल्टरी. आता हे एका बाईबद्दल सांगितलेलं आहे. ओके, सो मिसेस जॉन डो. देन मिसेस जॉन, व्हॉट अबाउट दॅट? आय स्वेअर यू नो माय रेकॉर्ड, आय नेव्हर लिव्ड विथ अनदर मॅन बट माय ओन हजबंड. मी माझ्या पतीला सोडून कोणाशीच जोडीला राहिलेलं नाही. बट यू ड्रेस युअर सेल्फ टिल यू कॉज दिस मॅन टू कमिट अडल्टरी. आमेन. तुझ्या ड्रेसमुळे त्या माणसाला असं करावं वाटलं, हा तुझा गुन्हा. Right. ओके, अँड यू आर गिल्टी ऑफ अडल्टरी विथ हिम, दॅट्स हाऊ ही डन इट. यू आर टू ब्लेम. यू वॉज द वन दॅट प्रेझेंटेड युअर सेल्फ. बेथशेबा डन रॉंग जस्ट लाईक यू डन रॉंग, बट आदाम वॉज इन्क्लुडेड इन इट. येस, आदाम पण त्याच्यात आला. येस, आला. राईट सर. आता मुली अशा ड्रेस करतात, बायका अशा ड्रेस करतात, म्हणून आपण पुरुष मंडळी सुटू शकत नाही. आदाम पण याच्यात आला. थिंक वी आर हॉलरिंग अबाउट वुमेन. आपण वुमनलाच सांगतो या मुली अशा वागतात, मुली तशा वागतात. ओके, यू सन्स ऑफ गॉड मेन, आय नो यू आर द स्ट्रॉंगर बंच. तुम्ही जरा मजबूत आहेत. दॅट्स राईट, द स्ट्रॉंगर सेक्स. यू आर ओव्हर द वुमेन. दॅट्स ट्रू, सो ऍक्ट लाईक इट. राईट. तुम्ही मुलीचे दोष देता ना, आणि तुम्ही स्वतःला बलदंड समजता ना, मग तुम्हाला अक्कल पण तितकी असायला पाहिजे ना, तो विचार असायला पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही कोणत्या विचाराने करता? ओके, यू आर ओव्हर द वुमन. दॅट्स डोंट ओव्हर पॉवर देम. ट्राय टू टेक सम लिटिल गर्ल अँड रुइन हर लाईफ, बट बी अ सन ऑफ गॉड. टेल हर शी इज इन द. ओके, कुठे गेलं? हां, 67. ओके, हां, बट बी अ सन ऑफ गॉड. टेल हर शी इज इन द रॉंग अँड स्टँड लाईक अ सन ऑफ गॉड. तुम्ही सांगू शकत नाही एखाद्या मुलीचा तुम्ही गैरफायदा घेताय, छोट्या मुलीचा चॉकलेट देताय, तिला बाजूला बसवताय, पुढे बसवताय, तिच्या अंगाला अंग घासताय, तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही सांगू शकत नाही पोरी असं नाही करायचं. तिला प्रार्थनेचं सांगू शकत नाही, तिचं मन डायव्हर्ट करू शकत नाही तुम्ही. तुम्ही त्याचा गैरफायदा कसा घेता? यू सन्स ऑफ गॉड. हां,
ब्रदरने सगळ्यांना सांगितलं, येस सर, व्हॉट वी ट्राय टू डू, व्हॉट सो कॉल्ड सन्स ऑफ गॉड टुडे, आज परमेश्वराच्या मुलाचं काय कर्तव्य आहे, बिलॉंग टू चर्चेस, टेक एव्हरी लिटिल गर्ल आउट दे कॅन. एखादी मुलगी अशी भरकटत असेल तर तिला तिच्या मार्गातून बाहेर काढून परत त्या जागेवर आणलं पाहिजे. राईट. पोरी, हे तू काय करते, कोणते वस्त्र घालतेस, हे कसं करतेस, हे बरोबर नाहीये. ओके, देन रिमेंबर, बिकॉज दॅट there's an immoral woman may be cause some married man ruin her too. येस सर. एखादी इमॉरल जर व्यभिचारी अशी नाटक करणारी बाई असेल, हे मंडळात घडलेल्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला, मंडळात घडलेल्या आहेत. हां, मोठी मोठी माणसं अशा बायकाच्या नादी लागलेली आहेत. मंडळात एखादी बायको येते आणि ती असे असे व्यवहार करते आणि पास्टर पण तिच्या नादी लागतात. ट्रू सर. पास्टर पण तिच्या नादी ट्रू लागतात. सर. अख्खी मंडळी बघत राहते, राईट. हे काय चाललंय, हे काय चाललंय. ओके, पण माणूस सांगून सुद्धा ऐकत नाही अशा. मग त्याचे इल इफेक्ट यायचे ते यायच्यात, प्रत्येक ठिकाणी इल इफेक्ट असतातच. हा, ट्रू सर. ट्रू. दाविदाच्या घरात आले. ओके, देन सो पॉट कांट कॉल केटल ब्लॅक. पॉट केटलला ब्लॅक म्हणू शकत नाही. सो जस्ट रिमेंबर, इट सिन दॅट डज इट ऑल अँड वी आर ऑल सब्जेक्ट टू डेथ अँड शुड डाय फॉर इट. आता मी तुम्हाला तेच सांगतोय की हे ग्रेस, द मेसेज ऑफ ग्रेस मधून सांगितलेलं आहे की दाविदावरती ग्रेस झाली, आपल्या सगळ्यावरती ग्रेस होणार. पण आपल्या सगळ्यावरती ग्रेस झालेली आहे असं, पण मी तुम्हाला सांगतो की दाविदाने त्याला माहिती नसताना स्वतःचा न्याय केला आणि एकदा न्याय केल्यानंतर तो चुकणार नाही, त्याला मरायचं होतं. पण नाथांनी एक्सपोज व्हायच्या अगोदरच त्याला थांबवलं, थांब, तू मरणार नाही. आज आपण करू शकतो का? कोण आपल्यातला डेअर आहे की देवा असं काही माझ्या हातून पाप झालं असेल तर मला मरून येऊ दे, किंवा माझा हा पाय लुळा पडू दे, माझा बोबडी जाऊ दे, असं कोण सांगू शकतो का? पण तेच आपण न्यायसीतावर बसून पटापट दुसऱ्याचा न्याय कसा करतो. ब्रदर नितीन असं करतात, ब्रदर रणधीर असं करतात, ब्रदर मनोज असं करतात, जोएल असं करतो. मी काय करतो हे मी कधीच बघत नाही. न्याय कधी पण आपल्या स्वतःचा करायचा, दुसऱ्याचा करूच नाही. राईट. दुसऱ्याचा करूच नाही, कारण ऑलरेडी ग्रेस आहे, दुसऱ्यावर ग्रेस आहे. राईट. ओके, एखाद्याला वाचवण्यासाठी देव मासा तयार करतो. आमेन. ओके, राईट. आणि एखाद्याला मरण्यासाठी फक्त वरवंटा काफी होतो. येस येस. ठेच पण काफी असते. राईट. त्यामुळे आपण प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे, आपण प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की कुठे आता स्पेशली आपण की मुलांनी त्यांनी काय बघितलेलं नाही, पण आपल्या हातून असं एखादी मुलगी किंवा परस्त्रीवरती वाईट नजर वगैरे जात नाही आहे ना. मुलीने, त्यांच्या मम्मीने, त्यांनी स्वतःच्या बिहेवियरमध्ये हे बघायला पाहिजे की मी ड्रेस करते त्याच्यामुळे किंवा माझी मुलगी अशी ड्रेस करते त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला टेम्पटेशन होत नसेल ना. राईट. माझी मुलीला बाहेर काय बोलतात, सुंदर बोलतात की सिंपल बोलतात? ही साधी भोळी मुलगी आहे, भोळी गाय. दॅट इज बेटर की सुंदर बोलणे बेटर? सुंदर बोलणे बेटर, तर त्याच्या मागे हे इल इफेक्ट्स आहेत. राईट. हे माझ्या जोडीला का झालं हा विचार करायचा. राईट सर. असं माझ्या जोडीला का होते असं कधीच विचार करू नये. तुमच्या जोडीला काय होणार हे तुम्हाला कोण विचारून करणार नाही आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, पण असं माझ्या जोडीला का होते हे मात्र तुम्ही जाणून घेऊ शकता थ्रू रिपेंटन्स. हे मात्र तुम्ही जाणून घेऊ शकता. हाच आपला हा मेसेज आहे की माणसाचं मन जर भटकटलं तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. राईट. पण जर माणसाने रिपेंटन्स केलं तर त्याला परमेश्वर एका उच्च पोझिशनला नेणार. त्याला परमेश्वर कुठे नेणार? एका उच्च पोझिशनला नेणार. त्याच्यासाठी ग्रेस आहे. आणि जोपर्यंत हा मेसेज इस्रायलकडे टर्न होत नाही तोपर्यंत ग्रेसची संधी आपल्याला खुली आहे. तोपर्यंत ग्रेसची संधी आपल्याला खुली आहे, परंतु आपल्याला स्वतःच्या मुखाने परमेश्वराला कबूल करणे आहे. राईट सर. राईट. आपल्याला काय करणे आहे? स्वतःच्या मुखाने परमेश्वराला कबूल करणे आहे की देवा ही माझी चूक झालेली आहे, हा माझा अपराध झालेला आहे, मला तू क्षमा कर, मला तू पुन्हा एक संधी दे, मला तू पुन्हा एकदा हात देऊन वरती काढ. देवा ही माझ्या जोडीला असं का होते, माझ्या हातून चुकून काही घडलेलं आहे का ते तुम्हाला रिव्हील कर, जेणेकरून मी क्षमा मागेन आणि पुन्हा उभा राहीन. दॅट्स ऑल. दॅट्स द मेसेज. आणि हेच आपल्याला गोष्ट करणे आहे. परमेश्वराला धन्यवाद असो. ब्रदरांना विनंती करेन की त्यांनी पुढे येऊ. सॉरी तुमचा खूप टाइम घेतला आणि डेट सर आपल्याला. आमेन. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस ब्रदर जॉनी. बहिणीनो, सैतानाने, मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की सैतानाने त्याचं सगळ्यात मुख्य अस्त्र जे वापरलं असेल
हा मनुष्य आणि त्याची ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, हा त्याने एक मोठं एक हत्यार वापरलेलं आहे. बघा, आपण जेव्हा लहानाचे मोठे होतो, एक डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी मी सांगतो की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा लहानापासून तुम्ही मोठे होत जाता, तसं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या फिजिकमध्ये, तुमच्या फिजिओलॉजीमध्ये बरेचसे चेंजेस होत असतात. जसं ॲनाटॉमिकली होतात, जसं मुलगा मोठा होत झाला की त्याला दाढी मिशी वगैरे येते, केस येतात, तसंच तुमच्या फिजिओलॉजी याच्यामध्ये हॉर्मोन्स तयार होत असतात. आणि हे हॉर्मोन्स सैतानाचं मुख्य हत्यार आहे. विषय एकच आहे की हे हॉर्मोन्स जर तुमच्यामध्ये येत असेल, म्हणून ब्रदर ब्रॅनम सगळ्या ठिकाणी सांगतात की सगळ्यात मोठं काम काय आहे तुमचं, स्वतःला देवाच्या हाती समर्पण. प्रॉफिट नेहमी सांगतात की सगळ्यात मोठी एका जबाबदारी काय आहे बिलीवरची, की आपल्याला स्वतःला देवाच्या हाती टाकणं, देवाच्या हाती पडणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आपण इथे पाहतो की हा दावीद जो आहे, यांनी फक्त शारीरिक व्यभिचार इथे झालेला नाही आहे. 3 प्रकारचे व्यभिचार इथे झालेले आहेत. एक म्हणजे शारीरिक झालेलाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी देवाच्या वचनाला काय केलेलं आहे, अवेअर केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, हा स्पिरिच्युअल व्यभिचार पण झालेला आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा, दावीद काय होता, राजा होता. त्याला देवाने एक वेळ दिली होती. बघा, नीट लक्ष द्या. देवाने त्याला वेळ दिलेली होती, त्याचं एक पोझिशन दिली होती की हा राजा आहे. ओके. आणि त्याची, जसं ब्रदरने सांगितलं की त्याची ड्युटी काय होती, युद्धावर जावं. त्याला वेळ दिली होती, पण वेळेचा सदुपयोग न केल्यामुळे वेळेचं काय झालं, व्यभिचार केलेला आहे. तुम्हाला देवाने जी वेळ दिलेली आहे, जसं प्रॉफिटने सांगितलेलं आहे की ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे की आपण देवाला 2 तास 40 मिनिटं, बरोबर ना, हा दशमांश आहे वेळेचा, हा पण आपण देत नाही. त्याच्यामुळे भाव बनवणं हा दाविदाच्या हातून कळत न कळत व्यभिचार झालेला आहे. पण जी गोष्ट देवदूताला पण त्याने दिली नाही, जी गोष्ट त्यांनी सैतानाला दिली नाही, ती द गिफ्ट ऑफ रिपेंटन्स त्याने आपल्याला दिलेलं आहे. एक आपल्याला संधी दिलेली आहे. जसं ब्रदरने सांगितलं की आज आपल्याकडे संधी आहे की आज जोपर्यंत, बघा, हा जो मेसेज आहे ना, हा ग्रेस आहे. पण हाच मेसेज जर इस्रायलकडे वळाला तर हाच मेसेज उद्या जजमेंट सीट होणार आहे. उद्या नाही, या काय झालेलं आहे, येशू ख्रिस्ताने काय सांगितलंय की येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे ऑथॉरिटी न्याय करण्याची, म्हणजे वचनाला दिलेली आहे. मग वचन काय, वधूसाठी आज हे मेसेज आहे. तर हाच मेसेज उद्या तुमचा आणि माझा न्याय करणार. पण आपल्याला एक संधी दिलेली आहे, त्या संधीचा आपण काय करावा, सदुपयोग करावा, वेळेचा सदुपयोग करा. मी नेहमी सांगतो, मी तुम्हाला एन्करेज करेन की कधी तुम्हाला वाटलं एकटा आहे ना, सरळ वचन उघडा, बायबल वाचा, मेसेज वाचा, ऐका, गाणी ऐका, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहा. कारण या ॲटमॉस्फिअरचाच फायदा सैतान घेतो आणि आपल्याला भुलवतो. हां, ते बोललेलंच आहे, खाली दिमाग सैतान का करतो. आणि हव्वाला सगळं होतं. हव्वाने काय करायला पाहिजे होतं, देवाकडे पश्चाताप करायला पाहिजे होतं. पण पहिली हवा पडली, पण दुसऱ्या हवेला चान्स आहे. दुसऱ्या हवेला अजूनही वेळ दिलेली आहे. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया प्रार्थनेसाठी. हे आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुला उंचावितो, तुला गौरवतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस. आणि प्रभू, मंडळीची प्रार्थना ऐकून त्याला प्रार्थनेला उत्तर देणारा परमेश्वर तुझा आहेस. प्रभूच्या सकाळच्या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो की कशा प्रकारे आज तू भावाचा उपयोग केलेला आहेस आणि आम्हाला दाखवून दिलेला आहेस की प्रभू, दाविदाच्या हातून चूक घडली. जुन्या करारामध्ये आम्ही दाविदाच्या सगळ्यांच्या चुकाच बघतो, पण तू जसा आम्ही नवीन करार उघडतो तेव्हा तू म्हणतोस की माझ्या मनासारखा हा माझा राजा आहे. आणि म्हणून तुला प्रभू म्हटलेलं आहे, तू दाविदाचा पुत्र आहेस. आणि प्रभू, आमच्यावर तू दया केलीस, कृपा केलीस, करुणा केलीस, अनुग्रह केलास. प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्हाला जो वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा आम्ही सदुपयोग करावा आणि सैतानाच्या आमिषामध्ये, त्याच्या युक्त्यामध्ये आम्ही सापडून जाऊ नये.
आणि प्रभू त्या वर्ल्डी ज्या जगाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही अडकून जाऊ नये म्हणून तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. जसं प्रॉफिटने सांगितलेलं आहेस की तुम्ही वचनाबरोबर राहा, कारण तू कालाच युगाने एक सारखा परमेश्वर आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल परंतु वचन कधीच नष्ट होणार नाही आहे. आणि जर आम्ही जगाच्या गोष्टीमध्ये आम्ही वाहत गेलो तर जसं आम्ही पाहतो की जग आणि जगाच्या गोष्टींचा नाश होणार आहे, तर प्रभू त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो तर आमचा देखील नाश अटळ आहे. परंतु प्रभू आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो, आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यायपराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्याकडे आम्ही येतो. आमच्यात काही चांगलं नाही प्रभू, तू आमच्यावर दृष्टी लावू नकोस, आमच्यात तुला एकही चांगली गोष्ट मिळणार नाही, परंतु आपली दृष्टी तू आपल्या पुत्रावर लाव. आणि आमच्या प्रत्येक अपराधासाठी, प्रत्येक पापासाठी, प्रत्येक अधर्मासाठी त्याने आपल्या पवित्र रक्ताचं बलिदान दिलेलं आहे. ती किंमत त्याने पवित्र रक्ताने चुकती केलेली आहे, त्याचं पेमेंट दिलेलं आहे प्रभू. ते पेमेंट टोकन आम्ही आजच्या सकाळच्या समय क्लेम करतो प्रभू, कारण तू वचनामध्ये सांगतोस की तुमची पातळ किती लाखेसारखी असते तर ती बर्फान पांढरे शुभ्र होतील, किरमिजासारखी असते तर ती लोकरीसारखी निघतील. प्रभू हे वचन तू दिलेलं आहेस प्रभू. या वचनानुसार आमच्या अन्याय अपराधाची क्षमा कर प्रभू. आम्ही तुझ्या वचनामध्ये आजपर्यंत उणे पडलेलो आहोत. आम्ही शारीरिक आणि प्रभू स्पिरिच्युअल व्यभिचार केलेला आहे. आमच्या गोष्टी वचनापेक्षा जग आणि जगाच्या गोष्टीवर जास्त अडकलेल्या आहेत. तर प्रभू तू आम्हाला प्रत्येकाला ते पश्चातापी अंतःकरण दे, कारण प्रभू तुझं वचन म्हणते की पश्चाताप करा आणि रिस्टोर व्हा. आणि प्रभू तू आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला पवित्र आत्म्याची टोचणी लाव, जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या नेहमी वचनाला उंच करावं, त्या प्रत्येक स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही राहावं म्हणून तू दया आणि कृपा कर. म्हणून तुझ्याकडे विशेष प्रार्थना विनंती करतो. आजच्या सकाळच्या समय प्रभू हे घर उपलब्ध करून दिलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. या घराला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाहन पडू दे नकोस प्रभू. आणि प्रभू भावाला देखील तू आशीर्वादित कर, अधिकाधिक त्याला रिव्हिलेशन दे, त्याची मिनिस्ट्री प्रभू तू आशीर्वादित कर, आणि जेणेकरून सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू तुला मिळू दे. आमची इच्छा आहे की तू वाढला जावा आणि आम्ही घटले जाईल, अशी दया कृपा कर म्हणून तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. प्रत्येकाला पश्चातापी अंतःकरण दे आणि रिस्टोर होण्याची एक संधी दे म्हणून तुझ्याकडे प्रार्थना विनंती करून सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देऊन आम्ही परतीच्या प्रवासात जातो. आमच्या जोडीला तू राहा आणि सतत प्रभू तुझ्या वचनाचा तो दिवा आमच्या मार्गामध्ये असावा म्हणून तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळ समय मी तुझ्या हाती देतो आणि मी प्रत्येक जण तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना ताणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड, मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन, आमेन, आमेन. आम्ही एक छोटंसं गीत घेऊया, मला ते थोडं इन्स्पायर तो गीत मला हे तसं तुम्ही पाठवतो. आपण पहिले 2 स्टांजे घेऊया. ग्रुपवर पाठवतो. आपल्यासाठी भावपूर्ण नेहमी ते रक्त अवेलेबल आहे. त्या रक्तातून अजूनही तो आपल्याला हाक मारत आहे की माझे वधू तू काय कर, रिपेंट कर. मिळालं. There is a fountain filled with blood drawn from Emmanuel's veins, and sinners plunged beneath that flood lose all their guilty stain, lose all their guilty stain, lose all the guilty stains, and sinners plunged beneath that flood lose all their guilty stains, lose all the guilty stains. The dying keep rejoice to see that fountain in his day, and there may I the while as he wash all my sins away, wash all my sins away, wash all my sins away, and there may I the while as he wash all my sins away.
away. Wash all my sins away. Wash all my sins away. Hallelujah, hallelujah. Thank you, Lord. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं सिंचन आम्हावर सदैव तू येईपर्यंत करत राहो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet at Jesus' feet. Till we meet, till we meet. Lord be with you till we meet again. Amen. Suddenly praise the Lord. God bless you. तुझे वाचन